केली होती थायरॉइड ग्लॅंड, बरोबर ना? त्याच्यावर बाकीच्या ग्लॅंड्स बघितले. थायरॉइड ग्लॅंड मध्ये स्ट्रक्चर बघितलं आपण. साधं सिंपल स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये लोकेशन पोझिशन जर बघितले आपण, इट इज प्रेझेंट इन द नेक रिजन. इट इज अँटेरियर टू द ट्रॅकिया. हा जो रेस्पिरेटरी सिस्टीमचा ट्रॅकिया आहे, ट्रॅकियाच्या अँटेरियर साईडला आपल्याला प्रेझेंट असते. त्याच्यातही जर बघितलं ट्रॅकियल रिंग्स ज्या आहेत 2 ते 4 याच्यामध्ये इस्मस असलेला बघायला मिळतो. 2, 3 आणि 4 नंबरचा जो ट्रॅकिया आहे त्याच्या खाली, त्याच्या बरोबर वरती आपल्याला काय असलेला बघायला मिळतो, इस्मस असलेला बघायला मिळतो. आणि आपल्याला ही ग्लॅंड त्याच्या साईडनं 2 लोब मध्ये बायलोब्ड स्ट्रक्चर असलेलं बघायला मिळतं. एकाला आपण म्हटलं लेफ्ट लोब, एकाला म्हटलं राईट लोब. ठीक आहे. आणि पोझिशन सांगताना बरं इट इज जस्ट बिलो द, इट इज लोकेटेड जस्ट बिलो द लॅरिंग्स वगैरे असं म्हटलं तर चालेल, किंवा साऊंड ॲपॅरेटस वगैरे म्हटलं तर काही अडचण नाही. हिस्टॉलॉजिकल पार्ट सुद्धा आपण थोडेसे बघितले. हिस्टॉलॉजीमध्ये इट इज कंपोज्ड ऑफ द 2 डिफरंट काइंड्स ऑफ द सेल्स. वन इज अ follicle or thyroid follicles. Those can be considered as a thyroid follicles. Thyroid follicles are made up of the columnar epithelial cells which are secretory in nature. ज्या secretory नेचरच्या आहेत columnar epithelial cells, त्या columnar epithelial cells ना एक ट्युब्युलर किंवा ग्लोब्युलर स्ट्रक्चर असतं, स्पेरिकल स्ट्रक्चर असतं. आपण कट करून बघितल्यामुळं आपल्याला सर्क्युलर दिसलं, पण ग्लोब्युलर स्ट्रक्चर असतं किंवा स्पेरिकल स्ट्रक्चर असतं. असं एम्प्टी स्ट्रक्चर आपल्याला फॉर्म झालेलं बघायला मिळालं, त्याला आपण फॉलिकल असं म्हणतो. बरोबर, त्याला थायरॉइड फॉलिकल म्हटलं. त्या थायरॉइड फॉलिकलच्या आतमध्ये जो ल्युमेन आहे, म्हणजे हा थायरॉइड फॉलिकल आहे, याच्या आतमधला जो ल्युमेन आहे, इट इज एम्प्टी. दॅट ल्युमेन इज इनिशियली एम्प्टी, बट व्हेन इट इज सिक्रेटेड विथ लार्ज अमाउंट ऑफ द थायरॉइड हॉर्मोन्स, वेगळ्या प्रकारे थायरॉइड हॉर्मोन्स. पहिलं थायरोग्लोब्युलिन याच्यामध्ये प्रेझेंट असतं, आणि थायरोग्लोब्युलिन नंतर मॅच्युअर होऊन बाहेर येतं. ते आपण जरा थोडंसं त्याची फिजिओलॉजी आता आपण बघणार आहोत. त्यावेळेस मी अजून जरा थोड्याशा काही गोष्टी कॉन्सेप्ट क्लिअर केली. ठीक आहे. हा थायरोग्लोब्युलिन, याला आपण कोलॉइड असं म्हटलेलं होतं. दॅट इज अ कोलॉइड. अगेन, in between the thyroid follicles there are some cells or spaces in between the thyroid follicle. There are some space which is filled with or which is suspended with some kind of cells, and those are called as a parafollicular cells. And these parafollicular cells are secreting another kind of hormone. Clear? And this is the connective tissue which is deposited with a large number of the blood vessels, large number of the nerves as well. नर्व एंडिंग्स असलेल्या बघायला मिळतात, ब्लड वेसल्स असलेल्या बघायला मिळतात, लिम्फ वेसल्स असलेल्या बघायला मिळतात. आणि सुरुवातीला आपण म्हटलं की दिस इज ऑल्सो सप्लाइड विथ लार्ज नंबर ऑफ द ब्लड वेसल्स, देअरफॉर इट इज रेडिश पिंक इन कलर. क्लिअर? तर अशा प्रकारची ही ग्लॅंड आपण मॉर्फोलॉजिकल आणि हिस्टोलॉजिकल एस्पेक्ट्स बघितले. व्हेन वी लुक इनटू द फिजियोलॉजी ऑफ दिस थायरॉइड ग्लॅंड at that time we can understand that thyroid gland secretes 2 different types of the hormones. बरोबर? थायरॉइड ग्लॅंड काय करते, 2 वेगळ्या प्रकारची हॉर्मोन्स आपल्याला सिक्रेट केलेली बघायला मिळते. एक पार्ट आपण फक्त फॉलिकलचा पार्ट म्हणतो. फॉलिकल थायरॉइड फॉलिकल सिक्रेट 2 हॉर्मोन्स. एक आहे T4 आणि दुसरं काय सांगितलं होतं आपण, T3. असे 2 हॉर्मोन्स सांगितले होते. व्हॉट इज दिस T4? T4 इज अ टेट्रा आयोडो थायरोनिन. लक्षात ठेवा, त्याचं नाव काय, टेट्रा आयोडो थायरोनिन, किंवा त्यालाच आपण काय म्हटलं जातं, थायरॉक्सिन. त्यालाच काय म्हटलं जातं कॉमनली, थायरॉक्सिन असं म्हटलेलं बघायला मिळतं. दुसरा आहे ट्राय आयोडो थायरोनिन. सेकंड इज अ ट्राय आयोडो थायरोनिन. These 2 hormones are playing a key role in the physiology of a thyroid gland. These are secreted. Secretion. ह्यांचं secretion कसं होतं बघा, secreted in response to when stimulated. When stimulated by TSH. You know TSH, thyroid stimulating hormone, secreted by the adenohypophysis of the pituitary gland. पिट्युटरी ग्लॅंडच्या ऍडेनोहायपोफायसिसनं जो TSH सिक्रेट केला तो कुठे येणार, थायरॉइड ग्लॅंड कडे येणार. थायरॉइड ग्लॅंडला स्टिम्युलेट करणार कशासाठी, सिक्रेशन ऑफ दिस 2 थायरॉइड हार्मोन. थायरॉइड हार्मोनला सिक्रेट करण्यासाठी हे
मदत करतात. बरोबर. The important thing we have to note here is that there is presence of the iodine. Clear? पहिला एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा. याच्यात काय प्रेझेंट असणार आहे? आयोडीन. आणि दुसरा काय? थायरोनिन. एक XYZ कंपाऊंड आहे थायरोनिन. आता सध्या XYZ असणार. ठीक आहे. थायरोनिन आहे आणि दुसरा आयोडीन आहे. बरोबर. What is this thyronine? Thyronine is a modified or it is a derivative of a tyrosine. Tyrosine amino acid. Tyrosine amino acid हे काय? थायरोनिन. बरोबर. पहिला. Where this tyrosine is present now? The follicular cells. Take it here. पहिल्यांदा एक आपल्याला काही सेल्स इथं काढून घ्यायचे. कॉलमनार इफिजियरी सेल्स आहेत फॉलिक्युलच्या. काल जसं फॉलिक्युल आपण काढलं होतं तसंच त्याच्यामध्ये काही जास्त आपण विचार करणार नाही. ठीक आहे. त्या फॉलिक्युलर सेल्स. These cells secrete a compound, proteinaceous substance that is called as a thyroglobulin. ठीक आहे. पहिलं secretion of thyroglobulin. लक्षात काय सिक्रेट केलं जातं? थायरोग्लोबिन. इथं काय? थायरोग्लोबुलिन सिक्रेट केलं जातं. कुठं? त्या कोलॉइडल सबस्टन्स मध्ये. बरोबर. This thyroglobulin is rich in tyrosine. Remember, tyrosine सगळ्यात जास्त कोणा कशात असतं? त्या थायरोग्लोबुलिन मध्ये असतं. It is a protein. It is a protein rich in the tyrosine. Tyrosine न बनलेलं प्रोटीन असतं. बरोबर. आणि हे प्रोटीन कुठे प्रेझेंट असतं? Thyroglobulin is present in this lumen of the follicle. It is not enzyme now. It is inactive form of the enzyme. Hormone. It is not hormone. It is an inactive form of a hormone, or it is a precursor for the hormone. Hormone साठीचा precursor आहे. Precursor is a substance which is used for the formation of some kind of a product. काही प्रॉडक्ट तयार करण्यासाठी जो सबस्टन्स वापरला जातो त्याला आपण काय म्हणतो? प्रीकर्सर असं म्हणतो. बरोबर. म्हणजे थायरोग्लोबुलिन काय? प्रीकर्सर आहे. थायरोग्लोबुलिन काय? एक सबस्टन्स आहे की ज्याच्या पासून काय होणार आहे? थायरॉइड हार्मोन्स तयार होणार. बरोबर. सो these thyroglobulins are used for synthesis of the thyroid hormone. बरोबर. आता थायरॉइड हार्मोन सिक्रेट करण्यासाठी काय लागेल? आपल्याला आयोडीन लागणार आहे. Then what happens? Simultaneously many enzymes are involved. Enzymes cut out the tyrosine molecules from this thyroglobulin. या थायरोग्लोबुलिन पासून एक काय करायचं? टायरोसिन कट करायचं आणि त्या टायरोसिनला काय अटॅच करायचं? आयोडीन अटॅच करायचं. बरोबर. म्हणजेच काय? टायरोसिन प्लस आयोडीन. बरोबर. आता दुसरी गोष्ट, आयोडीन इज नॉट प्रेझेंट इन द मोनोव्हॅलेंट फॉर्म. आयोडीन हा मोनोव्हॅलेंट फॉर्म मध्ये आहे का? नाहीये. डायव्हॅलेंट फॉर्म मध्ये असतो. आयोडीन कसं असतं? मोलिक्युलर फॉर्म मध्ये असतो. ऍटॉमिक फॉर्म मध्ये राहणार का? ते नाहीये. बरोबर. ज्यावेळेस आपण आयोडीन खातो किंवा आपल्या बॉडीमध्ये आयोडीन असतं, इट इज ऍब्सॉर्ब्ड बाय दिस सेल्स, कॉलमनार सेल्स. आयोडीन इज ऍब्सॉर्ब्ड. This absorbed iodine is converted into the iodine, monovalent iodine. ठीक आहे. मोनोव्हॅलंट आयोडीनला अटॅच केलं जातं. फॉर्म केलं जातं. याच्यापासून प्लस दोन आयोडीन तयार केले. ह्या आयोडीनला काय केलं जातं? अटॅक करतं. हे आयोडीन कुणावरती अटॅक करतं? थायरोग्लोबुलिनवरती अटॅक करतं. आणि इट गेट अटॅच टू द टायरोसिन. बरोबर. टायरोसिनला अटॅच होतं. देन व्हॉट हॅपन्स? It will form tyrosine with one iodine. It is a monoiodo. Thyrionine. आता त्याला थायरोनिन म्हणायचं. When the tyrosine is attached to the iodine, it is called as the thyronine. एवढंच फक्त म्हणा. ठीक आहे. मग काय तयार होणार? मोनोआयोडो थायरोनिन.
हे काय झालं T1 तयार झाला, एक आयोडीन अटॅच झाला म्हणून त्याला काय म्हणायचं T1 असं म्हणायचं. बरोबर. आता तसंच काय होणार अगेन वन मोर आयोडीन कम्स अँड बाइंड्स टू द मोनो आयोडो थायरोनिन. बरोबर. मोनो आयोडो थायरोनिनला अजून एक आयोडीन अटॅच होईल. इट विल फॉर्म T2. तो काय असेल T2 काय असेल डाय आयोडो थायरोनिन. बरोबर. T2 काय असेल डाय आयोडो थायरोनिन. क्लिअर. आता इथं मात्र पुन्हा नंतर ट्रायआयोडो कसा तयार होतो T1 and T2 comes together and forms a triiodo थायरोनिन. लक्षात ठेवा T1 आणि T2 एकत्र येतात. आता ह्या ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये किती आहेत दोन टायरोसिन मॉलिक्युल्स किंवा टायरोसिन अमिनो ऍसिड इन्व्हॉल्व्ह. ऍक्टिव्ह मॉलिक्युल दोन टायरोसिन असतात. बरोबर. मग यांची कॉम्बिनेशन्स कशी होतील एक तर T1 plus T2 it forms a T3 or T2 plus T2 forms a T4. क्लिअर. आता एक गोष्ट लक्षात आली. काय लक्षात आली मोनो आयोडो थायरोनिन कसा तयार होतो आणि डाय आयोडो थायरोनिन कसा तयार होतो. बरोबर. म्हणजे एक आयोडीन मॉलिक्यूल टायरोसिनला अटॅच झाला की त्याला काय म्हणायचं मोनो आयोडो थायरोनिन असं म्हणायचं. आणि मोनो आयोडो थायरोनिनला अजून एक आयोडीन अटॅच झाला की त्याला काय म्हणायचं डाय आयोडो थायरोनिन. क्लिअर. सो हाऊ डज इट हॅपन देयर आर सम आयोडिनायझेशन एन्झाइम्स आर देयर. आयोडीन अटॅचिंग एन्झाइम्स आर देयर. आपल्याला ते स्कोप मध्ये नाहीये म्हणून मी ते काय सांगणार नाही तुम्हाला. म्हणजे पुन्हा अजून ते खूप कॉम्प्लेक्स आहे असं मला वाटतं म्हणून मी ते काय एन्झाइम्स वगैरे काय देत नाही. फक्त समजून सांगायचं आपला जो पॉइंट आहे तो आपण त्याला स्टिकअप राहतोय. बघा टायरोसिन प्लस आयोडीन इट विल फॉर्म मोनो आयोडो थायरोनिन. बरोबर. बघा दुसरा मोनो आयोडो थायरोनिन प्लस आयोडीन it will leads to the formation of डाय आयोडो थायरोनिन. त्याला सुरुवातीला एकच टायरोसिन आहे तोपर्यंत टायरोसिन म्हटलं तरी चालतं पण कोणानंतर कन्फ्युजन व्हायला नको म्हणून मी थायरोनिन हा शब्द कॉन्स्टंट ठेवतोय. हा एक असतो. म्हणजे बघा थायरोनिन आणि टायरोसिन याच्यामध्ये काय फरक आहे दोन टायरोसिन एकत्र आले की थायरोनिन असं म्हणायचं. बरोबर. दोन टायरोसिन एकत्र आले की काय म्हणायचं थायरोनिन असं म्हणायचं. बरोबर. म्हणून इथं टायरोसिन मोनो आयोडो टायरोसिन डाय आयोडो टायरोसिन म्हटलं तरी चालतं कारण इथे एकच टायरोसिन आहे. ह्या दोन्हीमध्ये एकच आहे. पण पुढचं महत्वाचं आपल्याला हे जास्त लक्षात नाही ठेवले तरी चालते पण पुढचा महत्वाचा आहे म्हणून किंवा तुम्हाला हवं तर इथं आयोडो टायरोसिन असंच घ्या. टायरोसिन असंच म्हणा राहील लक्षात काय अडचण नाही. टायरोसिन 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 दोन्ही लक्षात ठेवलं तर ठीक आहे. आता बघा काय होणार आहे आता काय झाला याला आपण काय म्हटलं T2 असं म्हटलं. याला काय म्हटलं होतं T1 असं. बरोबर. दोन T1 आणि T2. आता काय होणार T1 प्लस T2 दोन एकत्र येणार. बरोबर. T1 मोनो आयोडो टायरोसिन T2 डाय आयोडो टायरोसिन आणि इट विल फॉर्म ट्राय आयोडो आता थायरोनिन. बरोबर. ट्राय आयोडो थायरोनिन. आता काय झाला T3 बरोबर. ही एक T3 फॉर्म होण्याची फिजिओलॉजिकल प्रोसेस. दुसऱ्या प्रोसेस मध्ये काय होतं T2 प्लस T2 comes together and it forms a tetra iodo thyroline.
बरोबर. इट इज अ T4. क्लियर झालं. and then this T3 or T4 is secreted out. हे कुठे होतं? where this T3 and T4 forms, they forms within this lumen. इकडे बघा, त्या ल्युमेन मध्ये, त्या कोलॉइडल सबस्टन्स मध्ये काय तयार होतात? T3 आणि T4 तयार होतात. लक्षात ठेवायचं. and then this T3 only T3 or T4 can comes out of this follicle. Then these are secreted out of the follicles. फॉलिकलच्या बाहेर कोण सिक्रेट, काय सिक्रेट केलं जातं? T3 आणि T4. If this thyroglobulin is not iodized, then thyroglobulin cannot be secreted out. काय म्हणतो मी बघा, जर थायरोग्लोबिलिनला आयोडीन अटॅच नाही केलं तर हा थायरोग्लोबिलिन बाहेर येऊ शकत नाही. कुठून? फॉलिकलमधून. इट रिमेन्स विथ इन द फॉलिकल. म्हणून आयोडीनची जर डिफिशियन्सी असली तर फॉलिकल्स काय होतात? फिल होतात. आणि मग हे फॉलिकल्स मध्ये जे थायरोग्लोबिलिन आहे ते सिक्रेटच होत राहतं सतत. आणि मग याची साईज वाढते, फॉलिकलची साईज. फॉलिकल सिंपल काय आयोडीनच्या डिफिशियन्सीमुळे होणारा रोग. ठीक आहे, आपण बघणार त्याच्या वेळेस आपण अजून पुन्हा एकदा त्याचं रिव्हिजन करू. ठीक आहे, लक्षात आलं हाऊ these T3 and T4 are formed. So what is this T3 and T4? हे T3 आणि T4 काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं. T3 is low in secretion. It is secreted in lower amount. Remember, it is secreted in lower amount. कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये याचं सिक्रेशन होतं. बरोबर. About only 10 to 20% is the secreted of total thyroid hormone is the T3. जेवढं थायरॉइड हार्मोन सिक्रेट केले जातात त्यापैकी 20 to 40% फक्त काय असतं? T3 असतं. 20 ते 40% फक्त काय असतं? T3 असतं. त्याच्यापेक्षा सुद्धा कमी आपल्याला सिक्रेट केलेलं बघायला मिळेल. म्हणून सिक्रेटेड इन लोअर अमाउंट बट इट इज हायली ऍक्टिव्ह. जरी कमी सिक्रेट केलं असेल तरी सुद्धा याची ऍक्टिव्हिटी काय असते? जास्त असते. इट इज मोर पोटंट असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ऑर इट इज मोर पोटेंट होर्मोन. मोर पोटेंट. ठीक आहे, म्हणजे त्याची पोटेन्शियल काय? जास्त. आपण म्हणतो ना, कोणी कितीही काय करू द्या, आमचा एकच बास. कोणी किती पण येऊ द्या, एकच बास. डायलॉग ऐकले ते, एकच बास. तसा T4 किती पण येऊ द्या, एकच T3 बास. हे नाही, एक T3 जास्त T4 साठी सुद्धा सफिशियंट असतो. Yes, whatever the large amount of the T4 is doing the response or creating the metabolic activities, that much activities are created by less amount of this T3. बरोबर. T3 हा कमी जरी असला तरी त्याची ऍक्टिव्हिटी मात्र T4 इतकीच असते, त्याची क्वांटिटी जरी जास्त असली. बरोबर. म्हणून त्याला मोर पोटेंट किंवा हायली ऍक्टिव्ह आहे असं म्हणायचं. When we talk about the T4 secreted in higher amount. हे जास्त प्रमाणात सिक्रेट केले जातात आणि लेस ऍक्टिव्ह असलेलं बघायला तिथं लेस ऍक्टिव्ह और लेस पोटंट दॅन द T3 पेक्षा कमी पोटंट असलेलं बघायला. म्हणून हे का असेल? फॉर एक्झाम्पल, वी मे नॉट गेट अ सफिशियंट अमाउंट ऑफ द आयोडीन एव्हरी डे. सारखं आपल्याला सफिशियंट अमाऊंट T4चं आयोडीनचं मिळणार आहे का? नाही मिळणार. मग आपल्याला लगेच आयोडीन कमी पडलं आणि T4 जर जास्त ऍक्टिव्ह असेल आणि T4 जर कमी सिक्रेट झालं, गरज पडली कमी सिक्रेट झालं तर काय होईल? देन मे बी डिफिशियन्सी. कमी प्रमाणात ऍक्टिव्हिटी होईल. म्हणून काय केलं जातं? T3 सुद्धा सफिशियंट आहे. T3 सुद्धा सफिशियंट आहे. म्हणजे 4 आयोडीन लागण्याच्या ऐवजी 3च आयोडीन लागतील. बरोबर. म्हणजे कमी आयोडीन असलं
म्हणजे 75% जेवढी लागतं, जेवढं आयोडीन आपल्याला गरजेचं आहे त्यापेक्षा 75% जरी आयोडीन आपण एव्हरीडे घेतलं तरी सुद्धा आपल्याला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. नॉर्मल सिक्रिशन कुणाचं होईल? थायरॉइड हार्मोनचं होईल. त्याचा अर्थ वेगळा. म्हणजे थायरॉइड हार्मोन सिक्रिट होताना कमी जरी सिक्रिट झालं तर इट विल वर्क व्हेरी इफिशियंटली, मोर पोटेंटली बिकॉज ऑफ द T3. बरोबर? अशा पद्धतीनं आपल्याला ह्या थायरॉइड हार्मोनची फिजिओलॉजी असलेली बघायला मिळते. अनदर क्वेश्चन कम्स दॅट हाऊ डज दिस, व्हॉट आर द डिफरंट ऍक्टिव्हिटीज दिस थायरॉइड हार्मोन्स डू? वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी किंवा व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ दिस थायरॉइड हार्मोन? थायरॉइड हार्मोनचे त्या दोघं जरी आपण वेगवेगळे आहेत असं म्हटलो, although we say that T3 and T4 are completely different, but activity of these both hormone is same. बरोबर? Activity is same for these both the hormones because receptor are also same. यांचे रिसेप्टर सुद्धा सेम असतात. आपल्या बॉडीवरती थायरॉइड रिसेप्टर असतात, ते सगळे रिसेप्टर सेम असतात. याच्यामध्ये काहीही बदल नाही. म्हणून याचं फंक्शन काय असतं? सेम असतं. फंक्शन मध्ये काहीही बदल झालेला बघायला मिळेल. पहिलं इम्पॉर्टंट फंक्शन आपल्याला असलेलं बघायला मिळेल. त्यांचं बघूया आपण एक एक फंक्शन बघूया. इट इन्क्रीजेस द बेसिक मेटाबॉलिक रेट. increases and maintain BMR, basal metabolic rate. पहिला सगळ्यात increases and maintain basal metabolic rate. What is basal metabolic rate? Basal metabolic rate is the metabolic activity required for the normal functioning of the body. आपल्या बॉडीच्या नॉर्मल फंक्शनिंग साठी ज्या काही बॉडीमध्ये होणाऱ्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या व्हाव्या लागतात, त्याचा रेट नॉर्मल असावा लागतो. त्याला काय म्हणायचं? बेसल मेटाबॉलिक रेट असं म्हणायचं. बरोबर? आता मी जे बोलतोय हे नॉर्मल बोलतो. मला जर थोडंसं ओरडायला लागतंय, जर थोडंसं नॉर्मल पेक्षा हाय आहे, पण तुम्ही जे रिसीव्ह करताय दॅट्स नॉर्मल. अगेन मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज इन द ब्रेन आर इन्क्रीज्ड. ब्रेन मधल्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी इन्क्रीज झाल्या, पण बाकीच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी आहे. मग ज्या बाकीच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी नॉर्मल आहेत ते म्हणजे काय झालं? बेसल मेटाबॉलिक रेट. त्याच्यासाठी लागणारे रिएक्शन्स म्हणजे आता साधं आपण साध्या ऍक्टिव्हिटी करतो, सिंपल ऍक्टिव्हिटी करतो, which are required for the survival. All those activity requires energy, and that energy is produced by the reactions, and those all reactions are considered as the basal metabolic rate. त्या किती फास्ट गेल्या पाहिजे म्हणजे थोडक्यात काय, डायजेशन आपलं जे असतं ते सुद्धा नॉर्मलला असतं. म्हणजे आपण दररोज एक चपाती खातो, आपलं डायजेशन व्यवस्थित चालतं असं म्हणूया. आपण जर 10 चपात्या खाल्ल्या तर डायजेशनचा रेट थोडासा वाढेल, पण ते गरजेचं नाही आपल्याला. मग कमीत कमी लागणारी चपाती आपल्याला खायला ती डायजेस्ट होते, व्यवस्थित होते. तो म्हणजे काय झाला? तुमचा बेसिक मेटाबॉलिक डायजेस्टिव्ह रेट झाला. बरोबर? डायजेशनचा रेट झाला. टोटल रिएक्शनचा असतो, टोटल मेटाबॉलिझमचा रेट असतो, तो बेसिक लागतो. एकदम कमीत कमी आपल्याला गरजेचं असतं. त्याच्यापेक्षा जर कमी झाला तर आपल्याला नॉर्मली जगता येत नाही. म्हणून त्याला बेसल मेटाबॉलिक रेट असं म्हटलं. मग काहीतरी प्रॉब्लेम होतो, मग थंडी वाजायला लागते, मग आजारी पडतो वगैरे वगैरे. बेसल मेटाबॉलिक रेटच्या खाली जर मेटाबॉलिक रेट आला कुठल्याही रिएक्शनचा तर आपल्याला अडचणी निर्माण होतात. म्हणून तो मेंटेन करणं सगळ्यात महत्त्वाचं काम कोणाचं आहे? तर थायरॉइड हार्मोनचं असलेल्या बघा. अगेन इट ऑल्सो इन्व्हॉल्व इन द इन्क्रीज ऑफ द बेसिक मेटाबॉलिक रेट. बेसल मेटाबॉलिक रेट वाढवण्याचं सुद्धा काम कोणाचं आहे? थायरॉइड हार्मोनचं आहे. म्हणजे तुम्ही किती ऍक्टिव्ह बघा, तुमच्या बॉडीमध्ये जास्त ऍक्टिव्हिटी आता होते, तरुणपणामध्ये होते, त्यावेळेस तुम्हाला काय थायरॉइड हार्मोनची सगळ्यात जास्त गरज असते. ऍक्टिव्हिटी वाढते, हीट वाढते, हीट गरजेची असते. बिकॉज यू हॅव टू डू मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द ऍक्टिव्हिटीज इन डे टू डे लाईफ. बघा, तुम्हाला खेळावं लागतं, पळावं लागतं, अभ्यास करावा लागतो, एकमेकांशी बोलावं लागतं, भांडावं लागतं. दॅट इज नॉर्मल थिंग. मी त्याला वेगळं समजत नाही. दीज आर द नॉर्मल प्रोसेसेस ऑफ द ह्युमन बीइंग. जशा जनावरांमध्ये सुद्धा होतं, आपण इंटेलिजंट आहे म्हणून काही गोष्टी अवॉइड करतो, पण त्या गरजेच्या असतात. अवॉइड करणं चांगली गोष्ट आहे, पण आपल्याला ते माहीत सुद्धा असणं सर्व्हायवलसाठी हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. देअरफॉर दिस थायरॉइड हार्मोन इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट ऑल्सो इन्क्रीजेस द मेटाबॉलिझम. इन्क्रीजेस
मेटाबॉलिझम. बघा, मेटाबॉलिझम इन्क्रीज करतं. कसं इन्क्रीज करतं? आपण बेसिक मेटाबॉलिक रेट बद्दल सांगितलं, पण मेटाबॉलिझम सुद्धा जनरली इन्क्रीज होतं. हाऊ? बिकॉज इट इन्क्रीजेस द प्रोटीन अँड एन्झाईम सिंथेसिस. रिमेंबर, एन्झाईम आणि प्रोटीनचं सिंथेसिस जास्त वाढवलं जातं, त्याच्यामुळे काय होतं? मेटाबॉलिक रेट आपोआप इन्क्रीज होतो. बिकॉज व्हॉट एव्हर द मेटाबॉलिझम इज देयर, it requires the enzymes, and if number of enzymes or quantity of enzymes are increased, then there will be increase in the rate of reaction. बरोबर. नंबर ऑफ एन्झाईम्स म्हणजे साधं आहे, एखादं काम करायचं असेल तर काम फास्ट करा किंवा काम करणाऱ्या माणसांची संख्या वाढवा. माहिती आहे तुम्हाला. मग काम कोण करतं? एन्झाईम करतं. एन्झाईम काम करतं, म्हणून एन्झाईमची जर संख्या वाढवली तर काय होणार आहे? कामाचा रेट वाढणार आहे, म्हणजे मेटाबॉलिझमचा रेट वाढणार आहे. सिंपल आहे. सो मेटाबॉलिक रेट इज इन्क्रीज्ड बाय इन्क्रीज इन द एन्झाईम सिंथेसिस. एन्झाईमचं सिंथेसिस करण्यासाठी आपल्याला हे हार्मोन महत्वाचं असलेलं बघायला होतं. सो थायरॉइड हार्मोन इज इन्व्हॉल्व्ड इन द इन्क्रीज इन द प्रोटीन सिंथेसिस as well as increase in the enzyme synthesis and therefore increases the metabolic rate. Metabolic rate त्याचा वाढवलेला बघायला मिळतो. Yes, this hormone is also involved in the thermoregulation. Thermoregulation of the body. It is very important that body needs a normal temperature. आपल्या बॉडीला काय लागतं? नॉर्मल टेम्परेचर असं लागतं. कोर बॉडी टेम्परेचर शुड बी मेंटेन्ड व्हेरी ॲक्युरेट अँड इट इज 37 डिग्री सेल्सिअस. किती असलं पाहिजे? 37 डिग्री सेल्सिअस. कमी जास्त होऊन चालत नाही. बरोबर. आणि ते वाढवणं किंवा ते मेंटेन करणं, रेग्युलेट करणं, थंडीच्या दिवसामध्ये हे वाढवणं किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कमी करणं, हे सगळं प्रोसेस थर्मोरेग्युलेशनची कोण करतं? तर थायरॉइड हार्मोन्स केलेले बघा. हाऊ? It is involved in the production of a heat. Production of heat. It maintains the body temperature by producing the heat. Whatever amount it is required, doesn't matter. कधी कधी जास्त लागेल, कधी कधी कमी लागेल. बरोबर. जर थंडी असेल तर टेम्परेचर हीट काय पाहिजे? टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी जास्त पाहिजे. बरोबर. थंडी असेल, वातावरणामध्ये टेम्परेचर कमी असेल तर आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये हीट जनरेट झाली पाहिजे. बरोबर. बिकॉज कुलिंगची प्रोसेस फास्ट आहे, त्याच्यामुळे हिटिंगची प्रोसेस सुद्धा आपल्याला जास्त केली पाहिजे. सो देर इज अ सिक्रीशन ऑफ द थायरॉइड हार्मोन. बिकॉज अगेन वी कम्स टू द प्रिव्हियस पॉइंट. हाऊ डज दिस हीट इज इन्क्रीज? बाय इन्क्रीजिंग द मेटाबॉलिक रेट. बरोबर. मेटाबॉलिक रेट आणि हीट डिसिपेशन मेकॅनिझम जास्त फास्ट केले जातात आणि बॉडीची हीट वाढवली जाते. बरोबर. म्हणजे हे हीट काय? मेटाबॉलिझम वाढलं म्हणजे एनर्जी प्रोडक्शन वाढलं. एनर्जी प्रोडक्शन, ती एनर्जी डायरेक्ट एटीपी मध्ये कन्वर्ट करायच्या ऐवजी ती कशात कन्वर्ट केली जाते? हीट मध्ये कन्वर्ट केली जाते. सो इट मेंटेन्स द थर्मोरेग्युलेशन. अगेन इट इज ऑल्सो इन्व्हॉल्व्ड इन द increase in the sensitivity of the different kinds of the neurotransmitter. It increases neurosensitivity. Neurosensitivity to different to hormones. कुठले कुठले हार्मोन्स आहेत? ॲड्रेनालिन आणि नॉर ॲड्रेनालिन ह्या दोघांचंही न्यूरो सेन्सिटिव्हिटी वाढवली जाते. व्हॉट डज इट मीन दॅट न्यूरोसेन्सिटिव्हिटी इज इन्क्रीज्ड? इट डज मीन दॅट इट इन्क्रीजेस द रिस्पॉन्स ऑफ द नर्व्स टू द ॲड्रेनालिन अँड नॉर ॲड्रेनालिन. बघा, रिस्पॉन्स उदाहरण, भरपूर उदाहरण आहे आपल्याकडे उदाहरणाला कमी नाही. एखादा माणूस असतो, एखादा मित्र असतो, तो बोलवतो आपल्या नावानं बोलवतो. ए बघ ठीक आहे, वर्गात बसलाय, तुम्हाला बोलवतो, मागणं हात मारतो. तुम्ही रिस्पॉन्ड करता का वर्गात बसल्यानंतर? नाही.
your sensitivity is decreased. Yes, you get a sense, but you are not responding. तुम्हाला सेन्स मिळाला ना, स्टिम्युलस मिळाला, स्टिम्युलस मिळाला, पण तुम्ही रिस्पॉन्ड करताय का? अजिबात नाही. दॅट इज अ लेस सेन्सिटिव्ह. पण कधी कधी असं होतं बघा, कुणी नाही बोलत तरी आपण बघत असतो. हा, दॅट इज इन्क्रीज सेन्सिटिव्हिटी. कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तरी सुद्धा आपण रिस्पॉन्ड करतो. म्हणून हाऊ डज दिस न्यूरोसेन्सिटिव्हिटी इज इन्क्रीज? द nerves respond to the adrenaline and not adrenaline than the normal or more than the normal. नॉर्मल जे काही रिस्पॉन्स आहे त्याच्यापेक्षा जास्त रिस्पॉन्स कोण करतं? ह्या थायरॉइड हार्मोनमुळे आपल्याला झालेला बघायला मिळतो. म्हणूनच लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, these persons are highly active. नॉर्मली ज्या पर्सन मध्ये थायरॉइडचं प्रमाण ऑप्टिमम असतं, मी मॅक्सिमम असं म्हणणार नाही, ऑप्टिमम असतं, विच इज वेल रिक्वायर्ड फॉर द मेंटेनन्स ऑफ द नॉर्मल बॉडी प्रोसेसेस, देन दोज पर्सन्स आर हायली ऍक्टिव्ह. सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतात, नॉर्मल चाललेलं असतं. तुम्हाला बऱ्याच वेळा वाटतं की ह्या माणसाला थकवा कसा येत नसेल. बघा, ते कंटिन्युअसली वर्क करतात. काही माणसं असतात सतत शांत असतात. म्हणजे शांत म्हणजे गप्प बसणं असा शांत असण्याचा अर्थ नाहीये. शांत म्हणजे आतून त्यांना काहीच करावंसं न वाटणे, आळसलेले असणे, सतत डोळ्यावरती झोपेची झापड असलेली, असे वेगवेगळे त्यांच्यामध्ये थायरॉइडचं प्रमाण कमी असतं. बिकॉज देर इज अ नो इन्क्रीज इन द हीट इन द बॉडी. थर्मोरेग्युलेशन कमी असतं, म्हणून त्यांना थंडी वाजते. थंडी वाजली की आपल्याला झोपा वाटतं, माहिती ना. थंडीचे दिवस असतात आता. थोडीफार आता मागच्या 1-2 दिवसामध्ये, आज काय जास्त आढळलं नाही, मागच्या 2 दिवसामध्ये थंडी होती. लवकर उठायला त्रास आला, राहू दे जरा असं 2 मिनिट 3 मिनिट वेगळीच असं होतं. तर हे काय होतं? तर थायरॉइड हार्मोनचं प्रमाण इम्बॅलन्स असलेलं बघा. म्हणून इट इन्क्रीजेस द सेन्सिटिव्हिटी, न्यूरोसेन्सिटिव्हिटी टू द न्यूरोट्रान्समीटर सच एज adrenaline and noradrenaline, and therefore it is also important in the maintaining the response of these different kinds of the nervous system or different kinds of the organs as well. वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गनचा सुद्धा रिस्पॉन्स वाढवण्यासाठी हे फार महत्त्वाचे असलेली बघा ना. सो इन्क्रीजेस द न्यूरो सेन्सिटिव्हिटी. अगेन इट सपोर्ट्स द मेनी डिफरंट अदर ऍक्टिव्हिटीज ॲज वेल. अजून वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला याच्यामध्ये असलेल्या बघायला मिळतात. इट ऑल्सो इन्क्रीजेस the rate of RBC production. Increases rate of RBC production. Rate of RBC production, and last also regulate the different kinds of the activities such as increases electrolyte balance, and it also involved in the regulation of reproductive cycle. Reproductive cycle of female. एक पहिला, it is involved in the increase in the rate of the RBC production, red blood cell production. रेड ब्लड सेलचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी आपल्याला थायरॉइड हार्मोन लागतो. बरोबर? म्हणजेच हे कशासाठी लागेल? सगळ्या बॉडीची ऍक्टिव्हिटी वाढल्या पाहिजेत, मेटाबॉलिझम वाढलं पाहिजे, म्हणजे ऑक्सिजन जास्त असला पाहिजे की नाही. मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे की नाही? आहे. मग तो ऑक्सिजन पुरवण्यासाठी कोण वाढलं पाहिजे? RBC वाढले पाहिजे. बरोबर? सो इट ऑल्सो इन्क्रीजेस द RBC. इट ऑल्सो मेंटेन्स द और increases the maintenance or balance of the electrolyte. वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रोलाइट्स असतात. आयोनिक मटेरियल्स आपल्या ब्लड मध्ये असलेले बघायला मिळतात. सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फेट्स, सल्फेट्स नाही, फॉस्फेट्स. ठीक आहे. कॅल्शियम कार्बोनेट्स असतात. हे वेगवेगळ्या प्रकारचे जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत किंवा डिफरंट ऍसिड्स
वीक ऍसिड्स आपल्या ब्लड मध्ये असतात, वीक अल्कलीज आपल्या ब्लड मध्ये असतात, प्रोटीन्स असतात. ऑल दोज आर द इलेक्ट्रोलाइट्स अँड दे मेंटेन द balance of the electrolyte because of this thyroid hormone. And finally, thyroid hormone is involved in the regulation of the reproductive cycle of the female. फिमेलची रिप्रोडक्टिव्ह सायकल ही मेंटेन करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा रोल कशाचा असतो? थायरॉइड हार्मोनचा असलेला बघायला मिळतो. आजच्या जगामध्ये खरं तर खूप मोठे प्रॉब्लेम्स हा पॉइंट आता फार सेन्सिटिव्ह झालेला आहे थायरॉइडसाठी. आजच्या ज्या मुली आहेत काय काय करतात बघा, फास्ट फूड खातात, लाईफस्टाईल त्यांची पूर्णपणे चेंज झालेली आहे आणि त्यांना फायनली लग्न झाल्यानंतर मुलं होत नाही. सत्य परिस्थिती आहे. आणि हे का? दे हॅव इम्बॅलन्स इन द थायरॉइड. त्यांना लक्षात येत नाही. चिडचिडेपणा वाढला. हे कशामुळे वाढला? थायरॉइडचं प्रमाण कमी आहे. इरिटेशन वाढलं, कधी कधी जास्त होतं, कधी कधी कमी होतं. जास्तही असून चालत नाही आणि कमीही असून चालत नाही, रिप्रोडक्टिव्ह सायकल. आणि आता पहिल्यांदा कधीही तुम्ही इनफर्टिलिटी सेंटरमध्ये जर गेला, आपल्याला जायची गरज पडत नाही, पण कधी जस्ट बिकॉज टू नो समथिंग, तुम्हाला माहीत करून घेण्याचं कारण आहे, काहीतरी माहीत करून घ्यायचं होतं म्हणून तुम्ही जर गेला तर पहिल्यांदा त्यांना विचारायचं. तर पहिली सगळ्यात महत्त्वाची टेस्ट इन्फर्टिलिटी सेंटरमध्ये केली जाते, दॅट इज थायरॉइड. थायरॉइड हार्मोनचं प्रमाण किती आहे हे पहिलं चेक केलं. किंवा कुठल्याही स्त्रीला कुठेही जाऊ द्या, पहिल्यांदा त्या स्त्रीचं थायरॉइड हार्मोन चेक केलं. आणि देन नॉर्मल फिजिओलॉजी इज प्रिडिक्टेड. नॉर्मल फिजिओलॉजी त्याच्यानंतर प्रिडिक्ट केली जाते. आणि हे आपल्याला लक्षात येईल. आणि मग बाकीचं सगळं नॉर्मल आहे, सगळं नॉर्मल नसतं. एव्हरीथिंग इज नॉट नॉर्मल. ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. म्हणून कितीतरी मुली भरपूर आहे पण त्यांना मुलं होत नाहीत. अशी परिस्थिती आजच्या जगामध्ये आहे. म्हणून आपण चाललोय पुढे, आपल्याला माहित नाही कुठल्या डायरेक्शन आपण चाललेलो. अरे अगोदरचा काळ होता, एका स्त्रीला 5-5 मुलं होती, काही सुद्धा तरी सुद्धा चांगली दिसत होती ती स्त्री, त्रास होत नव्हता, म्हणजे शारीरिक दृष्ट्या एकदम दणकट असायची. पण इथे एक मूल झालं तरी त्या स्वतःला मेंटेन करू शकत नाही. वाय? इट इज बिकॉज ऑफ द इम्बॅलन्स ऑफ दिस hormone. दॅट इज द बिग प्रॉब्लेम. आज आपल्याला माहित नाही की हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सध्या तरी. आणि हा शहरी भागात सगळ्यात जास्त आहे. तुमच्या माहितीच आहे, ज्या मुली शहरी भागात वाढल्या ना त्यांना हा हमखास प्रॉब्लेम आहे, हमखास. तर काय करतात, दररोज बाहेर जातात. आयोडीन आहे की नाही त्यांनाही माहित नसतं. त्याच्यामध्ये कधी कधी जास्त असतं, कधी कधी कमी असतं, कधी कधी मिठाचे पदार्थ जास्त असतात, त्यांना माहित नसतं. खारवलेले पदार्थ, साठवलेले पदार्थ असेच खाल्लेले असतात. आणि मग आम्ही तर हेल्दी खातो. त्या टॅग लाईन हेल्दी होत नाही कधीही फूड मध्ये, लक्षात ठेवायचं. यू गेट अ ऍडव्हर्टाइजमेंट ऑन द टीव्ही अँड देयर इज अ डिलिशियस, हेल्दी, न्यूट्रिशियस. That tagline can't make that food material nutritious, delicious and healthy. You must remember. तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा बरं का. म्हणजे बिस्किट हेल्दी आहे आणि डिलिशियस आहे आणि न्यूट्रिशियस आहे म्हणून ते बिस्किट हेल्दी होत असं सांगितलं जातं खाली, म्हणून ते झालं असा त्याचा अर्थ होत नाही. लक्षात ठेवा. यू मस्ट टेक इन युअर माइंड. म्हणजे कायम लक्षात ठेवायचं. आयुष्यात कधीही लक्षात, जाहिरातीवर कधीही जायचं नाही. गो विथ एक्सपिरियन्स. म्हणून अगोदरच्या भारतामध्ये कधी जाहिराती होत नव्हत्या. कधी होत्या का जाहिराती? कधी बघितल्या का जाहिराती? दूध कुठून आणायचं? जाहिरात होती का गोकुळची वगैरे? अजिबात नव्हती. ते अनुभवच. तू पाणी जास्त ओततो म्हणून त्यानं सांगायचं, त्याला जाहिरात करायची आमचं दूध हेल्दी म्हणून, पाणी कमी वगैरे म्हणून सांगायची गरज पण नव्हती. तर माणसाला कळायचं आणि लगेच उद्यापासून तू दूध आणू नकोस कारण तो चांगला देतो, मी त्याच्याकडून घे. म्हणून आपोआप तो माणूस पाणी कमी करायचा आणि दुसऱ्या दिवशीपासून उद्यापासून मी चांगलं देतो म्हणून लगेच चांगलं द्यायला सुरू करायचं. पण आज जाहिरातीवर ब्रँड करून टाकले सगळे. काय कुठं चालवायचे? म्हणजे दुधाची एक एक्झाम्पल घेतलं, ऑइल. म्हणजे मी बऱ्याच वेळा सांगतो आणि माझं मत ह्याच गोष्टीमुळे बदललेलं आहे, सायन्स बद्दलचं.
आजचं सायन्स टुडे असं म्हणून मी कधी कधी सायन्स हा शब्द जरी वापरला तरी सायन्स टुडे हा तिथं अर्थ घ्यायचा कधी. सायन्स इज फुलिश. सायन्स हे फुलिश आहे, फुलिश. तुम्हाला उल्लू बनवत आहे. ही गोष्ट आपल्याला ह्याच्याकडे लक्ष द्या. बघा ऑइल खाताना तुम्ही माहित असेल, जेमिनी ब्रँड माहित असेल, कुठं काय सूर्य आहे, अमुक आहे, ते तिरुमला आहे, त्याच्यात दररोज वडेपाव खाल्ले तर चालतात. असं कुठं असते वडापाव खाऊन जगत असते माणूस. म्हणजे साधं एक्झाम्पल. आता त्याच्यात काय केलं तर फॉर्टिफिकेशन केलं. फॉर्टिफिकेशन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ न्यूट्रिएंट. आणि दुसरं काय असतं? डबल फिल्ट्रेशन केलं जातं. काय केलं जातं? फिल्ट्रेशन केलं म्हणजे काय? सगळे न्यूट्रिएंट काढायचे नंतर नवीन टाकायचे. हायड्रोजन राहील का? किंवा इतर न्यूट्रिएंट राहतील का? त्या प्लांटमध्ये, प्लांटच्या याच्यामध्ये सगळ्या न्यूट्रिएंट्स असतात आणि म्हणून त्या हॉर्मोनल प्रॉब्लेम्स आपल्याला कधीच क्रिएट झालेला बघायला मिळत नाही. पण हा प्रॉब्लेम कधी आला? वेन देयर इज अ लो न्यूट्रिएंट्स प्रेझेंट इन द फूड मटेरियल. आणि हे लो न्यूट्रिएंट आले की आपल्याला अशा प्रकारचे प्रॉब्लेम क्रिएट झालेले बघायला मिळतात. वी डोंट गेट इट. आणि मग ते सांगतात हे फूड मटेरियल चांगलं, याच्यात तळलेलं आहे, त्याच्यात तळलेलं आहे, पण त्याच्यात हेल्दीनेस काहीच नाही. ठीक आहे. सो ह्या गोष्टी ह्या उद्देशानं लक्षात ठेवा. आणि मग जर एखादं सायन्स जर सांगत असेल की आपल्याला काय करायचंय की एका बाजूला चांगलं फूड मटेरियल घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला चांगलं देत नसेल तर त्याला फुलिश म्हटल्याशिवाय काय पर्याय नाही. म्हणजे नंतर नवीन न्यूट्रिएंट आतमध्ये टाकायचेच होते तर अगोदरचे का काढले हा माझा प्रश्न. किंमत वाढवण्यासाठी. आणि तुम्ही जे टाकले हे आमच्या बॉडीला लागतात तेवढेच का कशावरून टाकले? नेचरला ऑब्जेक्शन देऊ शकत नाही. नेचर इज नेचर. नेचर तुम्हाला जे पाहिजे तेच देतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि कधी नाही. हे लक्षात ठेवा. म्हणून कुठलेही नॅचरल पदार्थ जे आहे नेचरचे, नॅचरल प्रॉडक्ट्स म्हणत नाही. आंबा नॅचरल मॉडिफाय करून काहीतरी करून इंटरफेअर करून वाढवलेला नाही, नैसर्गिक असणारा तो चांगला. म्हणजे इथपर्यंत आपण जे काही गोष्टीला आपल्यामध्ये भरपूर राहतो. जरी मी कधी कधी झुलॉजी माझा सब्जेक्ट असल्यामुळं मी असं सांगत असतो की झुलॉजीनं काय दिलं तर मी म्हणत असतो प्रत्येकाला चिकन खाण्याचा अधिकार दिला. कारण चिकन वाढलं आणि चिकन प्रोडक्शन वाढवलं आणि त्याचं किंमत कमी केली. हे झुलॉजीनं दिलं. नाहीतर चिकन खायला मिळालं, पोल्ट्री नसली तर चिकन खायला मिळालं नसतं. पण ते खाणं कितपत चांगलं आहे हे मी नाही सांगणार. ते तुमचं तुम्ही डिसाईड करायचं. ठीक आहे. ओके. So the thyroid hormone are the two hormones T3 and T4 and those are important in the maintaining different kinds of the functions of a body. We have समजा BMR आहे, metabolic rate आहे, thermoregulation आहे, त्याच्यानंतर आपल्याला न्यूरोसेन्सिटिव्हिटी आहे, RBC प्रोडक्शन आहे, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आहे, त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सायकल फिमेलची आहे. ती मेंटेन करण्यासाठी हे महत्त्वाचे असते हे बघा. इफ दिस hormones are secreted in the low concentration or in the high concentration, then what does it happen or what does it will result into? याचा रिझल्ट काय होऊ शकतो ते आपण बघूया. There can be the two different kinds of the disorders can be resulted from the hyper or hyposecretion. पहिल्यांदा hypersecretion. More than normal level of hormone, स्पेशली थायरॉइड हार्मोन. आता आपण थायरॉइड हार्मोन बद्दल बोलतो. जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त जर थायरॉइड हार्मोनची लेवल असेल तर त्या सिक्रिशनला काय म्हणायचं? हायपर सिक्रिशन असं म्हणायचं. बरोबर. तुम्हाला मग थायरॉइड ग्लॅन्ड आपल्याला लागतं त्यापेक्षा थायरॉइड हार्मोन जास्त का सिक्रेट करेल? बरोबर ना. दॅट मे बी द क्वेश्चन. जेवढं पाहिजे तेवढं सिक्रेट करायला पाहिजे. बरोबर ना. त्याच्यापेक्षा जास्त का सिक्रेट करायचं? So there are some pathological conditions that can be responsible for the higher secretion of this thyroid hormone. One, thyrotropin releasing factor. कौन सिक्रेट करता है? थायरोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर. कोण सिक्रेट करतं? सिक्रेटेड बाय
हा बाय हायपोथॅलॅमस, बरोबर, हायपोथॅलॅमस. इफ दिस हायपोथॅलॅमस secrete this TRF in higher concentration, then it will result into the hypersecretion of the thyroid. थायरोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर जर जास्त सिक्रेट झाला तर काय सिक्रेट होणार आहे? TSH जास्त सिक्रेट होणार आहे, बरोबर. आणि TSH जास्त सिक्रेट झाले की थायरॉइड हार्मोन जास्त सिक्रेट होणार आहे, बरोबर. बघा, हायपोथॅलॅमस, पिट्युटरी आणि थायरॉइड, बरोबर. समजा या हायपोथॅलॅमसची ऍक्टिव्हिटी जर जास्त वाढली TRF सिक्रेट करण्याची, तर पिट्युटरी पण काय करणार आहे? त्याची ऍक्टिव्हिटी वाढवणार, बरोबर. याची ऍक्टिव्हिटी वाढली म्हणून दुसरं याची ऍक्टिव्हिटी पण जास्त होईल, बरोबर, बरोबर ना. अशीच गोष्ट आहे, लक्षात ठेवा. मग काय होईल? हायपोथॅलॅमस मध्ये जर काही प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे थायरोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर जर जास्त प्रमाणात सिक्रेट झाला, तर हा जास्त सिक्रेट झालेला TRF काय करेल? पिट्युटरी ग्लॅंडला सांगेल की जास्त TSH सिक्रेट करा, बरोबर. आणि जास्त TSH सिक्रेट झालं की जास्त थायरॉइड हार्मोन सिक्रेट होणार आहे बाय द थायरॉइड. एक. दुसरं, इन्क्रीज इन द TSH इटसेल्फ. आता तुम्ही म्हणाल की हायपोथॅलॅमस कसा जास्त सिक्रेट करतो? बिकॉज ऑफ द कॅन्सर. हायपोथॅलॅमिक कॅन्सर, हायपोथॅलॅमिक नोड्यूल्स तयार होते. हायपोथॅलॅमस मध्ये छोटे छोटे नोड्यूल्स तयार झाले की त्यांची ऍक्टिव्हिटी वाढते. कॅन्सर सेल्स तिथे जर वाढल्या, हायपोथॅलॅमसचा जर कॅन्सर झाला तर त्याची ऍक्टिव्हिटी वाढू शकते, म्हणून जास्त प्रमाणात TRF सिक्रेट होऊ शकतो, बरोबर. आता दुसरं, TSH कधी वाढेल? पिट्युटरी कॅन्सर झाला तर, बरोबर. पिट्युटरीचा जर कॅन्सर झाला तर TSH जास्त वाढेल, किंवा TRF वाढल्यामुळे पिट्युटरीचं TSH सिक्रेशन वाढेल. TSH सिक्रेशन जर वाढलं बाय पिट्युटरी due to increase in the activity of pituitary, then it will result into the, बघा, एक याच्यामुळं असा. पण दुसरा मार्ग आहे की डायरेक्ट पिट्युटरी, बरोबर. पिट्युटरीचा TSH सिक्रेशन स्वतः पिट्युटरीमुळे वाढलं की लगेच कशाचं सिक्रेशन वाढेल? TSHचं सिक्रेशन, सॉरी, थायरॉइड हार्मोनचं सिक्रेशन वाढेल, बरोबर. दुसरं, उलट पण असतं. मेनी टाइम्स व्हॉट डज हॅपन, दिस हायपोथॅलॅमस और पिट्युटरी कांट रिकॉग्नाइज द थायरॉइड हार्मोन लेवल. काय म्हटलं मी? थायरॉइड हार्मोनची लेवल कोण डिटेक्ट करू शकत नाही, रिकॉग्नाइज करू शकत नाही? हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी. त्यांना लक्षातच येत नाही. थायरॉइड हार्मोनचे रिसेप्टर त्यांचे खराब झालेले असतात. कुणाचे? हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी. म्हणून हायपोथॅलॅमसला थायरॉइड ग्लॅंडचं प्रमाण ब्लड मध्ये किती हे कळत नाही, आणि मग त्याला काय वाटतं? थायरॉइड हार्मोन नाहीये. मग काय करा? TRF सिक्रेट करा, बरोबर. TRF सिक्रेट करा, कारण थायरॉइड हार्मोनची कमतरता आहे. थायरॉइड सिक्रेट केलं पाहिजे, बरोबर ना. कधी कधी आपण असं करतो बघा, आपल्याला पप्पांकडून पैसे पाहिजे असतील तर दोन प्रकारे जास्त पैसे मिळतात, माहितीये? दोन प्रकार असतात जास्त पैसे मिळवायचे. एक, पप्पा श्रीमंत असले पाहिजे, कॅन्सर सेल्स असल्या पाहिजे, म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा द्या, बरोबर. एक कंडिशन. दुसरी कंडिशन काय असली पाहिजे? तुमची ऍबिलिटी असली पाहिजे. पप्पाला माहितच नसलं पाहिजे की तुम्हाला किती खर्च होतो. पप्पांना लक्षातच यायला पाहिजे की तुम्हाला कुठं खर्च लागतो. एक वही आहे, पप्पाला माहित नसली पाहिजे त्या वहीची किंमत. एक वही 100 रुपयाची असेल तर तुम्ही सांगायचे 10,000 रुपयाची, कारण पप्पाला काय माहिती, बरोबर ना. पैसे काढायचे फंडे, असं काय तुम्ही करणार नाही मला माहिती आहे, पण हे काय त्याला रिकॉग्नाइज होत नाही कुणाला? हायपोथॅलॅमसला, की किती थायरॉइड हार्मोन शिल्लक आहे किंवा किती थायरॉइड हार्मोन आहे. म्हणून काय करतं? हे पाहिजे तुला, कमी पडतात ते दर, कमी पडतात ते दर, कमी पडले. वडील कधीच विचारत नाही की म्हणजे जास्त विचारत, त्यांना माहित असतं. आणि जर तुम्ही जास्त ओव्हर करायला लागला तर अरे परवा तर नेले होते लगेच म्हणणार, आता कशाला पाहिजे, म्हणजे त्यांना रिकॉग्नाइज झालं. पण तुम्ही मागेल तेवढे पैसे देणारे वडील म्हणजेच
त्यांना रिकॉग्नाइज होत नाही तुम्ही काय करताय त्या पैसे, आणि म्हणून तसं जास्त पैसे तुम्हाला मिळतात. तसंच काय, थायरॉइड हार्मोनचं प्रमाण जर वाढलंय, हे जर रिकॉग्नाइज झालं नाही झालं हायपोथॅलॅमसला, तर हायपोथॅलॅमस काय करेल, लार्ज अमाउंट ऑफ द TRF सिक्रेट करेल. Therefore, pituitary also recognize a large amount of the large amount of the TSH, and therefore there is a increase in the TSH. म्हणजे दोन प्रकारे, एक तर ह्या दोन ग्लँड मध्ये ट्यूमर, तिन्ही ग्लँड मध्ये ट्यूमर झाला पाहिजे. एक तिन्ही ग्लँड नाही, कुठल्या तरी एका ग्लँड मध्ये झाला तरी पण चालतो. म्हणजे हायपोथॅलॅमस मध्ये ट्यूमर झाला, इन्क्रीज होणार TSH. पिट्युटरी मध्ये ट्यूमर झाला, TSH जास्त सिक्रेट होईल, थायरॉइड हार्मोन जास्त सिक्रेट होईल. बरोबर. थायरॉइड ग्लँडचा सुद्धा ट्यूमर झाला, फॉलिक्युलर सेलचा ट्यूमर झाला, काय होईल, थायरॉइड हार्मोनचं सिक्रेशन वाढेल. बरोबर ना. मेसेज तेवढा, पण नंबर ऑफ सेल्स आर मोर इन सिक्रेशन, सो देयर इज अ हायर सिक्रेशन. आणि दुसरं काय, की फीडबॅक मेकॅनिझम, निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम असतो. म्हणजे थायरॉइड हार्मोनचं प्रमाण जर वाढलं तर लगेच काय होतं, TSHचं प्रमाण कमी होणार आणि TRFचं पण प्रमाण कमी होणार. पण हे मेकॅनिझम जर ब्लॉक झालं किंवा इम्पोर्टंट झालं, म्हणजे थायरॉइड हार्मोन रिकॉग्नाइज नाही केलं, तर TSH कंटिन्युअसली सिक्रेट होत राहणार किंवा TRF कंटिन्युअसली सिक्रेट होत राहणार आणि मग थायरॉइडचं हार्मोन वाढणार. म्हणून हायपर सिक्रेशन अशा वेगवेगळ्या प्रकारची कारणं आपल्याला सांगता येईल. सो दिस हायपर सिक्रेशन लीड्स टू द मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द कंडिशन, अँड वन ऑफ द कंडिशन इज कॉल्ड एज अ ग्रेव्स डिसीज. त्याच्यातली पहिली कंडिशन आपल्याला असलेली बघायला मिळते, ग्रेव्स डिसीज. कारण हे जर इन्क्रीज झालं, बघा दोन गोष्टींमुळे इन्क्रीज होऊ शकतं, एक तर इन्क्रीज इन TRF, इन्क्रीज इन TSH. एवढं लक्षात ठेवायचं. फक्त मी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांची कारणं सांगितली कसं इन्क्रीज होतं. अँड सो देयर कॅन बी द प्रोडक्शन, लार्ज अमाउंट ऑफ द प्रोडक्शन or more than normal level of the thyroid hormone is secreted or maintained in the body. Body मध्ये किंवा ब्लड मध्ये यांचं प्रमाण जास्त वाढतं. What will happen if there is a higher amount of the thyroid hormones present in the blood? Then go to the function. फंक्शन कडे जायचं आपल्याला. फंक्शन कडे गेल्यानंतर आपल्याला काय लक्षात येईल, पहिला काय वाढेल, इन्क्रीज इन BMR वाढेल. बरोबर. त्याच्यानंतर बॉडी टेम्परेचर वाढेल. बरोबर. मोर दॅन नॉर्मल होईल. बरोबर. देन व्हॉट विल हॅपन, बघा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला घडतील. काय घडेल, हार्ट रेट वाढेल, ब्लड प्रेशर वाढेल, हार्ट बीट्स वाढतील. बरोबर. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जास्त झालेल्या बघायला मिळतील. अँड वन ऑफ द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स वी यू ऑब्झर्व in the hypersecretion of this thyroid hormone, that is a bulging of eyes. Bulging of eyes. डोळे मोठे होतात, लार्ज होतात. ही एक गोष्ट आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. Bulging of the eyeballs, as well as we can say there is a sweatening. कारण बॉडी टेम्परेचर वाढलं तर बॉडी कूल केली पाहिजे. बघा बॉडी टेम्परेचर कमी करण्यासाठी काय काय होईल, बॉडी टेम्परेचर स्वेटिंग. बरोबर. स्वेटिंग बॉडी म्हणजे परफ्युजन ऑफ अ बॉडी असं म्हटलं तरी चालेल. टेम्परेचर वाढलं की बॉडी टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करेल. सतत आपल्याला घाम जर येत असेल, काही लोक असतात फार अवाढव्य असतात आणि त्यांना सतत घाम येत असतो, सतत कंटिन्युअसली 24 तास. बॉडी ऍक्टिव्हिटी कमी आहे, बसलेले आहेत तरी सुद्धा घाम येतो. then you have to think about the thyroid gland. जर बसल्यानंतर सुद्धा आपल्याला नॉर्मली कंटिन्युअसली काही झालेलं नाही. आता घाम येण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. म्हणजे कधी कधी आपल्याला भीती वाटते म्हणून बॉडी आपली जास्त ऍक्टिव्ह होते. आपण शांत असतो. पेपरला गेल्यानंतर बघा, पेपरला बसल्यानंतर पूर्ण पेपर सोडवेपर्यंत तुम्हाला घाम आलेला असतो. दॅट इज द नॉर्मल थिंग, बिकॉज युअर बॉडी मेटाबॉलिझम इज इन्क्रीज्ड ड्यू टू द ऍक्टिव्हिटी. बॉडी ऍक्टिव्हिटीमुळे ते वाढलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला नाही नॉर्मल. पण कंटिन्युअसली तुम्ही नॉर्मल बसलेला आहे, काही करत नाही, टेन्शन पण नाहीये, समोर पेपर पण लिहित नाहीये, काही नाही, असं जर असेल आणि जर घाम जास्त येत असेल तर यू हॅव टू थिंक दॅट युअर थायरॉइड ग्लँड इज समवॉट गोइंग टू ओव्हर सिक्रेशन ऑफ द थायरॉइड हार्मोन. क्लिअर. मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी अशा प्रकारच्या वाढवलेल्या बघायला मिळतात. आणि वन ऑफ द डिसीज
of this hypersecretion is the Graves disease. या हायपरसिक्रेशनचा जो डिसीज आहे त्या डिसीज आपण ग्रेव्स डिसीज असं त्यालाच आपण एक्झोथॅल्मिक गॉइटर असं म्हणतो. एक्झोथॅल्मिक गॉइटर दोन प्रकारचे गॉइटर असतात. एक एंडोथॅल्मिक सिंपल गॉइटर म्हणा त्याला आणि एक्झोथॅल्मिक गॉइटर. ग्रेव्स डिसीज, ग्रेव्स नावाचे तज्ञानं हे पहिल्यांदा सांगितलं म्हणून त्याला ग्रेव्स डिसीज असं म्हणतात. आता एक्झोथॅल्मिक गॉइटर गॉइटर इज द कंडिशन ऑफ एनलार्जमेंट ऑफ द ग्लॅन्ड दॅट इज द थायरॉइड. थायरॉइड ग्लॅन्ड मोठी झाली की त्या कंडिशनला आपण काय म्हणायचं? गॉइटर असतं. लिहून ठेवा पाहिजे. गॉइटर इज अ कंडिशन of enlargement of the gland. Goiter, enlargement of gland, especially thyroid gland. ये तो thyroid gland है, ठीक है? Goiter is a condition of enlargement of a gland. इथं आता exophthalmic आहे, बरोबर? Exophthalmic काय? The reason is completely different. Reason is present outside the gland. Exophthalmic. कुठं? बघा इकडे लक्ष द्या. एक्झोथॅल्मिक कुठं? याचं रिझन आहे एक तर पिट्युटरी मध्ये आहे किंवा हायपोथॅलॅमस. बरोबर का? हायपोथॅलॅमस जर जास्त सिक्रेशन केलं, समजा एवढ्या साईजची सेल आहे, नॉर्मली एवढ्या साईजची सेल आहे, हायपोथॅलॅमसनं काय सिक्रेट केलं? टीआरएफ सिक्रेट केला, पिट्युटरी ग्लॅन्डनं टीएसएच सिक्रेट केला. जर त्यांचं प्रमाण जास्त झालं तर ह्या सेलची साईज काय होते? वाढते. कारण जेवढं थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन जास्त तेवढी थायरॉइड ग्लॅन्डची साईज जास्त, बरोबर? म्हणून वाढते. आणि ह्याची साईज वाढली की याचं फंक्शन सुद्धा वाढतं आणि देअरफॉर देयर इज हायपर सिक्रेशन. म्हणून त्याच्यामुळे काय होतं? हायपर सिक्रेशन होतं, बरोबर? आता कधी कधी असं होतं की काही अँटीबॉडीज तयार होतात. लक्षात ठेवा, देयर आर सम अँटीबॉडीज, थायरॉइड स्टिम्युलेटिंग अँटीबॉडीज असतात आपल्या बॉडीमध्ये. इट इज ऑल्सो इन सम केसेस इट इज ऑल्सो ऑटो इम्युन डिसीज. इट कॅन हा असतो तसं नाही, बऱ्याच वेळा हा ऑटो इम्युन डिसीज असंही म्हटलं. बघ, ऑटो इम्युन डिसीज इट इज अ ऑटो immune disease. आता हा autoimmune disease काय करतो? It has antibodies similar to the TSH antibody. TSH antibody. आता TSH च्या अँटीबॉडी असं म्हणत नाही मी, बरं का? म्हणजे टीएसएच साठीची अँटीबॉडी म्हणत नाही. दीज आर द अँटीबॉडीज फॉर द टीएसएच रिसेप्टर्स. अँटीबॉडी कोणाच्या आहेत? टीएसएच रिसेप्टर्स. बघा, ह्या सेलला काय एक रिसेप्टर असतो. कुठला आहे? टीएसएच रिसेप्टर, ज्याला काय होतं? टीएसएच हार्मोन येऊन बाइंड होतं, बरोबर? इथं अँटीबॉडी कशाच्या आहेत? टीएसएचच्या. ह्या अँटीबॉडीज इथं बाइंड होतात. आपल्या ब्लड सेल्स काय करतात? अँटीबॉडी तयार करतात. कसल्या अँटीबॉडी तयार करतात? टीएसएच अँटीबॉडी तयार करतात. आणि दिस अँटीबॉडी बाइंड्स टू द टीएसएच रिसेप्टर, बरोबर? अँटीबॉडी कोणाला बाइंड होतात? टीएसएच रिसेप्टर. टीएसएच तर बाइंड होतच होतो, पण टीएसएच अँटीबॉडी सुद्धा बाइंड होतात. and this antibody continuously remains as it is bound to the receptor, and therefore what will happen? It increases the activity of the thyroid gland. बरोबर? त्यांना ह्या अँटीबॉडीला काय करतं कळत नाही की थायरॉइड हार्मोनचं प्रमाण किती आहे हे पण कळत नाही, बरोबर? म्हणून त्याला काय म्हणायचं? ऑटो इम्युन डिसीज आणि इट इज अ एक्झोथॅल्मिक. एक रिझन आहे एक्झोथॅल्मिक आहे म्हणून तिकडचा रिझन आहे, पण एंडोथॅल्मिक बाहेर सुद्धा कुठेही असेल, एक्झोथॅल्मिक कुठेही कारण असेल. फक्त आपण दोन सांगितले आता, कुठला? एक पिट्युटरी आणि हायपोथॅलॅमस. पण दुसरं एक कारण आहे ऑटो इम्युन डिसीज सुद्धा असू शकतो, बरोबर? ऑटो इम्युन डिसीज बिकॉज देयर इज अ प्रोडक्शन ऑफ द TSH antibody
TSH like antibodies असं म्हणा. These TSH antibodies are responsible for binding to the TSH receptor and therefore increases the activity of the thyroid gland. And that activity leads to the hypersecretion. Hypersecretion त्याच्यामुळे ही झालेलं बघा. ग्रेव्स डिसीज स्पेशली ग्रेव्स डिसीज मध्ये आपल्याला अँटीबॉडीज असलेल्या आपल्याला अँटीबॉडीज इन्क्रीजेस द ऍक्टिव्हिटी. अँटीबॉडी अँटीजेनला बाइंड होतात, पण यांचे अँटीजेन काय आहेत? TSH रिसेप्टर. TSH रिसेप्टर असल्यामुळं TSH रिसेप्टरला बाइंड होतात आणि TSH रिसेप्टरची ऍक्टिव्हिटी वाढवतात. त्याला डायजेस्ट करत नाही तर त्यांची ऍक्टिव्हिटी वाढवतात. क्लियर? आणि म्हणून हायपरसिक्रेशन ऑफ द थायरॉइड हार्मोन ऑकर्स. अगेन सेम इथं सुद्धा आपल्याला सांगता येईल की अगोदरची जी आपण रिझन सांगितली होती, इन्क्रीज इन द मेटाबॉलिक रेट, बेसल मेटाबॉलिक रेट इज हायली इन्क्रीज्ड, हाय बॉडी टेम्परेचर, हाय हार्ट बीट्स, या सगळ्याच गोष्टी तुम्ही तिथं लागू करायच्या. ठीक आहे. BMR पाहिजे तर लिहा. BMR मी इथं बाण वरती दाखवला की प्रमाणापेक्षा जास्त वाढलेला आहे असं म्हणा. ठीक आहे. म्हणजे मी शॉर्ट मध्ये लिहितोय. वरती बाण असेल तर जास्त प्रमाण आहे, खाली बाण असेल तर कमी प्रमाण आहे असं इथं लक्षात ठेवायचं. BMR increased, BP blood pressure is also increased, heart rate HR is also increased. अजून आपल्याला बॉडी टेम्परेचर increased, बॉडी टेम्परेचर सुद्धा इन्क्रीज झालेला बघायला मिळतं. Nervousness, this patient do have nervousness असलेला बघायला मिळतो. इरिटेबिलिटी, चिडचिडेपणा त्यांच्यामध्ये वाढलेला बघायला मिळतो. and bulging of the fingers and eyeball. fingertips and eyeball पुढे ही दोन्ही गोष्टी. बल्जिंग ऑफ द फिंगर, हे बघा, हे फिंगर टिप्स जे असतात ना ते फुगलेले बघायला मिळतात. आपले नॉर्मल प्रोपोर्शन मध्ये असतात. कधी कधी आपलं जर थोडंसं फिंगर टिप्स असतात ते नॅरो असतात, मागच्या पार्टपेक्षा नॅरो असतात. पण काही लोकांचे हे फुगलेले असतात, पूर्णपणे असे मोठे झालेले असतात. तर ते एक ग्रेव्स डिसीजचं लक्षण आहे असं आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारचा हा ग्रेव्स डिसीज असलेला बघा. ठीक आहे. इट इज अ हायपरसिक्रेटरी थायरॉइड डिसऑर्डर. थायरॉइड ही हायपरसिक्रेशन डिसऑर्डर असलेली बघा. ठीक आहे. देन अनदर disorders we can recognize as a hyposecretion. Low level of thyroid thyroxines. थायरॉक्सिनचं प्रमाण कमी आहे. ठीक आहे. थायरॉक्सिनचं प्रमाण कधी कमी होईल, अजून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कंडिशन सुद्धा सांगता येते. काय होईल जर इथं सुद्धा तेच कारण फक्त त्याच्या उलट यायची. हायपोथॅलॅमसनं कमी TRF सिक्रेट केला बघा. TRF ची लेवल जर कमी असेल तर थायरॉइड हार्मोन्स कमी सिक्रेट केले. दुसरा, TSH चं प्रमाण कमी असेल तरी सुद्धा थायरॉइड हार्मोन कमी सिक्रेट केली जाते. बरोबर. तिसरी कंडिशन आपल्याला सांगता येईल, देयर इज अ डिस्ट्रक्शन ऑफ follicular cells. बघा, हा एक कारण आपल्याला लो थायरॉइड किंवा हायपोथायरॉइडिझम किंवा हायपोथायरॉइड कंडिशन मध्ये असलेलं बघा काय होतं बघा. एक तर काहीतरी डिस्ट्रक्शन कशाचं होईल किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला कुठं हायपोथॅलॅमस आणि हायपोथॅलॅमसनं कमी TRF सिक्रेट करायला सुरुवात केली. दुसरा, पिट्युटरीला काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून पिट्युटरी TSH कमी सिक्रेट करते
आणि म्हणून थायरॉइड हार्मोन कमी सिक्रेट होतो. आता तिसरी कंडिशन डिस्ट्रक्शन ऑफ द फॉलिक्युलर सेल्स. फॉलिकल थायरॉइड फॉलिकलचं डिस्ट्रक्शन झालेलं आहे. कशाने झालंय? 2-3 गोष्टी आपल्याला सांगता येतील. एक ऍक्सिडेंटल डिस्ट्रक्शन. ऍक्सिडेंट झाला आणि ऑपरेटिव्ह थेरपी करत असताना किंवा सर्जरी करत असताना ते फॉलिकल्स डॅमेज झाले आणि कट वगैरे पार्ट झाला आणि त्याच्यामुळं लिजन्स आले आणि डिस्ट्रॉय झाले. थायरॉइड ग्लँडच डिस्ट्रॉय झाले. हायपोथायरॉइडिझम होईल. किंवा इन्फेक्शन, थायरॉइडचं इन्फेक्शन झालं. थायरॉइडचं इन्फेक्शन झालं, थायरॉइडायटिस झाला. थायरॉइड इन्फेक्शनला आपण काय म्हणूयात? थायरॉइडायटिस झाला. थायरॉइडायटिस झाला तर फॉलिकल्स डॅमेज होतील आणि फॉलिक्युलर सेल्स कमी झाल्या, डॅमेज झाल्या तर सिक्रेशन काय होणार आहे? आपोआप कमी होणार आहे. बरोबर. या कारणांमुळे आपल्याला इथं आलेलं आहे. आणि चौथं कारण आपल्याला याला सांगू शकतो की आयोडीन डेफिशियन्सी. यू ऑल नो अबाउट दिस आयोडीन डेफिशियन्सी. एक सगळ्यात महत्त्वाचं दुसरं कारण आहे आयोडीन डेफिशियन्सी. पहिलं लो थायरोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर, लो थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, destruction of a follicular cell and iodine deficiency. These are the 4 reasons because of which there is a hyposecretion of the thyroid hormone. Thyroid hormone चा hyposecretion आपल्याला इथं झालेलं बघायला मिळेल. Clear? What are the reasons of the hyposecretion? Hyposecretion ची ही रिझन असते ती बघायला म्हणून जरा थोडंसं केअरफुली लक्षात ठेवायचं. त्याचं रेग्युलेशन फार महत्त्वाचं असतं आणि त्या रेग्युलेशनमुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या बघायला. Therefore, there can be the different disorders occurs in the individual or the person. पहिली डिसऑर्डर आपल्याला सांगता येईल क्रेटिनिझम. क्रेटिन असं शॉर्ट स्टेचर पर्सन असलेला बघायला मिळतो. या क्रेटिनिझम मध्ये आपल्याला काही कंडिशन्स सांगता येतील. आता डिस्कशन मी आपल्याला एक कारण दिलेलं आहे तिथं थायरॉइडोटोमी असा एक शब्द वापरलेला आहे. थायरॉइडोटोमी थायरॉइडोटोमी म्हटलं तरी चालेल. थायरॉइडोटोमी म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ द थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँड रिमूव्ह केले जातात. बरेचशा काही कंडिशन असतात, फिजिओलॉजिकल कंडिशन अराईज झालेली असतात की ज्याच्यामध्ये थायरॉइड ग्लँड रिमूव्ह करावी लागते. बरोबर. बाकीच्या खूप गोष्टी असतात की त्याच्यामुळे थायरॉइड ग्लँड रिमूव्ह केली की सोल्युशन असतं. म्हणून थायरॉइड ग्लँड रिमूव्ह केली जाते आणि अशा कंडिशन मध्ये आपल्याला टीएसएच कमी झालेलं बघायला, सॉरी थायरॉइड हार्मोन्स कमी झालेली बघायला मिळतील. पण मी त्याला डिस्ट्रक्शन ऑफ द थायरॉइड फॉलिकल्स असं म्हटलं होतं. बरोबर. एक डिस्ट्रक्शन असेल. अजून एक 5वं कारण तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता की हायपोसिक्रेशन साठी थायरॉइड हार्मोन. ठीक आहे. याच्यामध्ये क्रेटिनिझम म्हणजे काय? हायपो सिक्रीशन, त्याला आपण लो लेवल ऑफ थायरॉइड हार्मोन्स. कशामुळे होते? इट इज दिस क्रेटिनिझम इज ड्यू टू द लो लेवल ऑफ लो सिक्रीशन ऑफ अ थायरॉइड हार्मोन्स. थायरॉइड हार्मोनचे कमी सिक्रीशन असलेली बघायला मिळतात. इट ऑकर्स इन द चाइल्ड. It is especially in the child. This low level of the thyroid hormone in child is responsible for the cretinism. म्हणून आपण हे लहान मुलांचा डिसीज आहे असं म्हणणार. याच्यामध्ये काय होतं बघा? क्रेटिन्स चाइल्ड मध्ये किंवा त्याला क्रेटिन्स असं म्हणायचं. सच कंडिशन or this leads to the body physique. That body physique is called as a creatine. Creatine is the person or creatine is a child with a cretinism. क्रेटिनिझम असणारं जे चाइल्ड आहे त्याला काय म्हणायचं? क्रेटिन असं म्हणायचं. बरोबर. त्याला आता क्रेटिनिझम झालेलं चाइल्ड म्हणण्यापेक्षा त्याला काय म्हणायचं? शॉर्ट मध्ये क्रेटिन असं म्हणायचं. त्या क्रेटिन मध्ये काय असतो? लो बीएमआर असेल. बरोबर. लो हार्ट रेट असेल. बीपी लो असेल. बरोबर. बीपी लो असेल. नॉर्मल एबनॉर्मल ग्रोथ, लेस ग्रोथ, लो ग्रोथ, लोअर
स्केलेटल ग्रोथ, स्केलेटनची ग्रोथ कमी झालेली बघायला मिळते. स्केलेटल ग्रोथ आपल्याला कमी आहे ही एक गोष्ट लक्षात. स्केलेटन फेल्स टू ग्रो बिकॉज ऑफ द लो मेटाबॉलिझम. लो मेटाबॉलिझम आहे म्हणून प्रोटीन सिंथेसिस कमी आहे, सगळ्या गोष्टी कमी आहे, एन्झाईम सिंथेसिस कमी आहे, एनर्जी कमी आहे आणि त्याच्यामुळे स्केलेटन सुद्धा कमी होतं. शॉर्ट स्टेचर, क्रेटिन स्टेचर, त्याचं स्टेचर पूर्णपणे वेगळं असलेलं बघायला मिळतं. ठीक आहे. अँड दीज आर ऑलवेज गोज थ्रू द निओनेटल जॉन्डिस. निओनेटल जॉन्डिस. ठीक आहे. निओनेटल जॉन्डिस आपल्याला असलेला कावीळ, जन्मजात कावीळ, लहान मुलांची कावीळ असं म्हणूया त्याला. लहान मुलांची कावीळ झालेली बऱ्याच वेळा बघायला मिळते. कावीळ कशामुळे होते तर डिस्ट्रक्शन ऑफ द आरबीसी जास्त डिस्ट्रॉय होतात आणि तेवढ्या प्रमाणात आरबीसी जास्त प्रोडक्ट प्रोड्यूस सुद्धा होत नाही आणि म्हणून आपल्याला अशा प्रकारचा जॉन्डिस कंडिशन सुद्धा झालेली बघायला मिळते. तर अशा प्रकारचे क्रेटिन्स असलेली बघायला मिळते. जर आपण या क्रेटिनला जर ट्रीट केलं म्हणजे थायरॉइड हार्मोनची ट्रीटमेंट दिली, कधी कधी आपल्याला थायरॉइड हार्मोन्स रेडीमेड मिळतात, अशांचं इंजेक्शन जर दिलं तर हे निओनेटल जरा थोडेसे म्हणजे त्या पिरियडमध्ये थायरॉइड ट्रीटमेंट घ्यायची. त्या पिरियडमध्ये ज्या काळामध्ये खरी ग्रोथ होणं गरजेचं असतं त्या मुलांची, त्यावेळेस त्यांना थायरॉइडची इंजेक्शन दिली किंवा काही ट्रीटमेंट दिल्या तर त्याचं कारण शोधून इतर कारण असतील तर त्यानुसार त्या पद्धतीने ट्रीटमेंट जर दिल्या किंवा डायरेक्ट थायरॉइड हार्मोनचं इंजेक्शन जर दिलं तरी हे आपल्याला रिकव्हर झालेली बघायला मिळतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं हे क्रेटिनिझम आपल्याला असलेलं बघायला मिळतं. व्हेन डज इट हॅपन इन द अडल्ट. अडल्ट मध्ये जर झालं तर त्याला काय म्हणायचं मिक्झोइडेमा असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं मिक्झोइडेमा असं म्हणायचं. इन अडल्ट. मिक्झोइडेमा इन अडल्ट. अडल्ट मध्ये मिक्झोइडेमा, चाइल्ड मध्ये क्रेटिनिझम आणि अडल्ट मध्ये मिक्झोइडेमा. ही दोन गोष्टी आपल्याला इथं लक्षात ठेवायच्या. यांच्यामध्ये काय अडल्ट मध्ये साध्या गोष्टी आहेत की कमी सिक्रेशन झालं तर वेगवेगळ्या कंडिशन्स बघायला मिळतात. कारण याच्यामध्ये शॉर्ट स्टेचर वगैरे काय बघायला मिळणार नाही, कारण ऑलरेडी ग्रोथ इज कम्प्लीटेड. ग्रोथ कम्प्लीट झाली आहे, सगळं नॉर्मल आहे. पण यांच्यामध्ये व्हेन देयर इज अ लो सिक्रेशन ऑफ द थायरॉइड हार्मोन इट विल डिक्रीज द बॉडी टेम्परेचर. साधं तेच आपण कॅरेक्टर पहिल्यांदा लिहिले आणि की कॅरेक्टर मी नंतर सांगतो म्हणजे कोरिलेट करून सांगणार आहे. म्हणून मी लो बीएमआर, लो टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर लो असेल. बॉडी टेम्परेचर लो असेल तर बॉडी टेम्परेचर मेंटेन केलं पाहिजे, बरोबर. मग मेंटेन करण्यासाठी काय केलं जातं ते आपण बघणार. उदाहरणार्थ थंडी जास्त पडली तर तुम्ही काय करता स्वेटर घालता, बरोबर. कशासाठी बॉडीचं टेम्परेचर आतमध्ये मेंटेन राहावं म्हणून. तसं काय होतं देयर इज अ थिकनिंग ऑफ स्किन or subcutaneous layer. Cutaneous thickening असं म्हणतात. कसलं थिकनिंग म्हणायचं त्याला subcutaneous thickening. It is a peculiar character of this myxoedema. Myxoedemaचं peculiar character काय thickening of a skin or subcutaneous thickening. Subcutaneous thickening काय होतं क्युटेनियस म्हणजे काय क्युटीन म्हणजे काय स्किनच्या खाली काय होतं थिकनेस वाढ. कशाचा तर वेगवेगळ्या प्रकारच्या फॅट बॉडीचा. आणि त्याच्यामुळं आपल्या बॉडीचं काय होतं टेम्परेचर मेंटेन व्हायला मदत होते. ज्या माणसाची बॉडीची स्किन थिक असेल त्याच्यामध्ये थायरॉइडचं प्रमाण जास्त आहे, कमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. जसं जसं आपण एज वाढतं बऱ्याच वेळा तर काही लोकांमध्ये हे प्रमाण कमी होत जातं. त्याच्यामुळे त्यांच्या बॉडीची स्किन जर बघितली तर हार्ड व्हायला लागलेली बघायला मिळते, बरोबर. कधी कधी ड्राय स्किन सुद्धा आपल्याला यांची असलेली बघायला मिळते. ड्राय स्किन इज ड्राय, ठीक आहे.
पण मोस्टली that dry skin is the observed in the cretinism. Cretinism मध्ये आपल्याला ड्राय स्किन ऑब्झर्व झालेली बघायला मिळते. तर अशा पद्धतीनं ही एक की कॅरेक्टरिस्टिक किंवा पिक्युलियर कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस मिक्सोइडेमा इज द थिकनिंग ऑफ द स्किन. ते एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, स्पेशली ऍट अ फेस. लक्षात ठेवायचं सबक्युटेनियस थिकनिंग ऍट अ face and the extremities or tips of extremities, tips of extremities चे आपल्याला टिप्स असतात ते थिक झालेले बघा. एक्स्ट्रीमिटीज म्हणजे काय, हाताचे एंड्स एंड्स आहेत, पायाचे बोट आहेत ते सुद्धा एंड्स आहेत, एक्स्ट्रीम एंड्स. किंवा कानाचे थिकनिंग झालेले बघा, कानाचे लोब्स आहेत, ठीक आहे, नाकाचा शेंडा आहे, दॅट इज दोज आर द एक्स्ट्रीमिटीज. लक्षात ठेवायचं एक्स्ट्रीम एंड्स ऑफ द बॉडी. कुठले कुठले एंड्स आपल्याला माहिती आहे. एंड्स जर बघितले तर हाताच्या बोटाचे एंड्स असतात ते टिप्स आहेत, तर त्या एक्स्ट्रीमिटीजचे टिप्स. कानाचे लोब्स आहेत ते सुद्धा टिप्स आहेत. नाकाचा शेंडा तो सुद्धा टिप आहे. पायाच्या बोटाचे शेंडे ते सुद्धा टिप्स आहेत. म्हणून त्याला ते सुद्धा त्यांची स्किन आपल्याला थिक झालेली बघायला मिळते. आणि म्हणून आपल्याला हे पिक्युलियर कॅरेक्टर्स कशासाठी घेता येतं, तर मिक्सोइडेमासाठी घेतलेलं बघायला मिळतं. ठीक आहे. तर अशा प्रकारचे गोष्टी आपल्याला याच्यामध्ये असलेल्या बघायला मिळतात. याच्यामध्ये ट्रीटमेंटचं काही जास्त ही नाही. तर आपण आता म्हटलेलं आहे सगळं बीएमआर लो आहे, टेम्परेचर लो आहे, हार्टबीट लो असणार, बीपी लो असणार. तर अशा प्रकारची कंडिशन आपल्याला इरिटेशन वगैरे होतं, चिडचिडपणा याच्यामध्ये ह्या सुद्धा पेशंटमध्ये चिडचिडपणा वाढतो. बाकीचे जे जनरल कॅरेक्टरिस्टिक आहेत तेच आपल्याला इथं अप्लाय करता येते. क्लिअर. सो इट्स अ मिक्सोइडेमा. And third disorder is of this hyposecretion is the simple goiter. Simple goiter. Simple goiter. It is caused due to the deficiency of iodine. आयोडीनच्या डेफिशियन्सीमुळे झालेला हा डिसीज आपल्याला असलेला बघा मिळतो. याच्यामध्ये काय होतं बघा, आयोडीन डिफिशियन्सी. आयोडीन डिफिशियन्सी याच्या अगोदर आपण बघितलं व्हॉट इज द रोल ऑफ आयोडीन इन द सिक्रेशन ऑफ दिस हॉर्मोन और फॉर्मेशन ऑफ दिस हॉर्मोन. थायरॉइड हॉर्मोनच्या सिक्रेशन फॉर्मेशन मध्ये आयोडीनचा सगळ्यात महत्त्वाचा रोल. व्हॉट एव्हर द थायरॉइड ग्लोब्युलिन इज प्रेझेंट दॅट इज प्रेझेंट इन द ल्युमेन ऑफ द फॉलिकल. फॉलिकलच्या ल्युमेन मध्ये बरोबर. This is present in the lumen follicle, but this cannot come out of this lumen because of immature thyroglobulin. Thyroglobulin immature असल्यामुळे ते बाहेर येते. When it get matured when it receives the iodine, and if there is no iodine, it can't come out of this follicle. Then what happens? It increases in the quantity within this follicle. फॉलिकल मध्ये काय वाढतं, थायरोग्लोब्युलिनचं सिक्रेशन वाढतं. आता दुसरी गोष्ट, थायरोग्लोब्युलिनचं सिक्रेशन वाढलं पण थायरॉइड हॉर्मोनचं वाढलं का, नाही वाढलं. आयोडीन डिफिशियंट आहे म्हणून ते बाहेर आलं नाही, थायरॉइड हॉर्मोन नाही तयार झाले. थायरॉइड हॉर्मोन तयार झाले नाही म्हणजे थायरॉइड हॉर्मोन इज लो. Therefore, what message goes to the pituitary gland? Pituitary and hypothalamus. हा मेसेज जातो काय, तर हायर सिक्रेशन ऑफ द TRH चं सिक्रेशन वाढवलं जातं. TSH चं सिक्रेशन काय झालं केलं जातं, वाढलं. बरोबर. त्या दोघांचं सिक्रेशन वाढवल्यामुळे काय होईल, इट विल इन्क्रीज द ग्रोथ ऑफ दिस थायरॉइड ग्लॅंड. काय होतं बघा मेकॅनिझम काय काय होतंय. पहिलं, थायरॉइड हार्मोन कमी आहे कारण आयोडीन नाही आहे म्हणून थायरॉइड हार्मोन कमी आहे. थायरॉइड हार्मोन कमी असल्यामुळे मेसेज, थायरॉइड हार्मोन कमी असण्याचा मेसेज कोणाला जातो, पिट्युटरी ग्लॅंड आणि हायपोथॅलॅमसला. हायपोथॅलॅमस काय केलं की हायपोथॅलॅमस काय करणार आहे, थायरॉइड हार्मोन कमी आहे म्हणून थायरोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर रिलीज करतं. बरोबर. थायरोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर कुठे येतो, डायरेक्ट थायरॉइड ग्लॅंड कडे येत नाही. इट गोज टू द पिट्युटरी ग्लॅंड आणि इन्क्रीजेस द TSH सिक्रेशन. काय इन्क्रीज करतं, थायरोट्रॉपिन थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोनचं प्रमाण इन्क्रीज करतं. आणि ते कोणाला इन्क्रीज करणार आहे, थायरॉइड ग्लॅंडला. थायरॉइड ग्लॅंडला काय करणार, इन टर्म्स ऑफ
मास, इट इन्क्रीजेस द नंबर ऑफ सेल्स फॉलिक्युलर. मग ते म्हणणार म्हणजे कसं होतं बघा, उदाहरण म्हणून सांगतो. त्याचं मेकॅनिझम आपल्याला एखादं काम करायचं आहे आणि ते काम होतच नाही असं आपल्याला समजतं, तर आपल्याला काय, आपण काय म्हणणार, माणसं वाढवून बघूया. बरोबर, आपण काय म्हणणार, माणसं वाढवून बघूया म्हणजे काम होईल. माणसाचं प्रमाण वाढवलं पण माणसं कामच करत नाही. काय करत नाही, फक्त मॉब आहे पण काम करत नाही. काय उपयोग आहे? कारण कामाची माणसं कोण आहेत? फक्त थायरॉइड ग्रंथी आहे. थायरॉइड ग्रंथी कामाचं आहे का? नाहीये. बिनकामाच्या माणसांची संख्या वाढवून जमेल का? नाहीये. पण त्यांना माहित नसतं की हा बिनकामाचा आहे म्हणून. कामाचा माणूस नाही, त्याचं काम होत नाही, ऍक्च्युअल काम होत नाही, म्हणून ते काय होणार, वर्ण माणसं पाठवा, म्हणजेच थायरॉइड ग्लँडची साईज वाढते. काय होते? थायरॉइड ग्लँडची साईज वाढते. थायरॉइड ग्लँडची साईज दोन कारणांमुळे वाढते. एक, proliferation of the follicular cell and enlargement of the follicle because of the accumulation of the colloidal material, that is the thyroglobulin. आणि मग हिली रिजन मध्ये आपल्याला हा कॉइलर जास्त असलेला बघायला मिळतो. हिली रिजनच्या पाण्यामध्ये आयोडीनचं प्रमाण कमी असतं. पाण्यामध्ये नॅचरल सॉइल मध्ये आयोडीनचं प्रमाण कमी असतं, कारण ते वॉश आउट होऊन सगळं खाली आलेलं असतं. नदीच्या कडेला वगैरे जी लोक राहतात त्यांच्याकडे आलेलं बघायला मिळतं. म्हणून अजून कोस्टल रिजन मध्ये सुद्धा आपल्याला कॉइलरचं प्रमाण जास्त असलेलं बघायला मिळतं. त्याचं कारण वेगळं आहे. आयोडीन इज in combination with the different kinds of the other materials, and therefore it is less available for the person, and therefore when it's a very common in the hilly region, but it is a very simple disorder. It can be treated with a simple strategy that we can increase the amount of the iodine in the salt. आपल्या साल्ट मध्ये जर आयोडीनचं प्रमाण वाढवलं तर आपल्याला ही डिसऑर्डर ट्रीट करता येते. एवढी साधी सिंपल डिसऑर्डर आपल्याला असते की बघा. क्लिअर? सो इट इज अ थायरॉइड ग्लँड. बघा, आपल्याला ह्या थायरॉइड ग्लँडच्या 3 डिसऑर्डर्स, हायपोसेक्रेशनच्या 3 डिसऑर्डर लक्षात ठेवायच्या. बाकी त्याच्यामध्ये जास्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं नाही. ठीक आहे. लास्ट इम्पॉर्टंट हार्मोन ऑफ दिस थायरॉइड ग्लँड इज अ कॅल्सिटोनिन. Calcitonin, and this calcitonin is secreted by parafollicular cell. Cells. हे कोण सिक्रेट करतात? parafollicular cells of a thyroid gland secretes a calcitonin. Calcitonin एकाच कारणासाठी आपल्याला जास्त असलेलं बघायला मिळतं. एकाच कारणासाठी इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द कॅल्शियम बॅलन्स. कॅल्शियम बॅलन्स. इन व्हॉट वे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द कॅल्शियम बॅलन्स? इट डिक्रीजेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम इन द ब्लड. ब्लड मधलं कॅल्शियमची लेवल आपल्याला कमी केलेली बघायला मिळते. लोअर्स द, म्हणून आपण याला कॅल्शियम लोअर्स calcium and phosphates in blood plasma. लक्षात ठेवायचं. काय करतं? याचं सगळ्यात महत्त्वाचं काम लक्षात ठेवायचं. मी आता इथं Ca++ कमी करण्याचं काम करतो. काय करतं? कॅल्शियम लेवल कमी करतं. कशातली? ब्लड मध्ये. म्हणून इथं ब्लड असं घ्यायचं. लक्षात ठेवायचं. कुठलं कॅल्शियम कमी करतं? ब्लड. ब्लड मध्ये कॅल्शियमची गरज असते, पण त्याचं प्रमाण आपल्याला हे कमी केलेलं बघा. ठीक आहे. आता हे कसं कमी करेल? कॅल्शियम इज मेंटेन्ड इन मेनी डिफरंट वे. आपण काय करतो? कॅल्शियम कुठून जास्त घेतो? तर बोन मधून घेतो आणि ब्लड मध्ये एक. आणि दुसरं काय? वी टेक इट थ्रू द फूड मटेरियल. कुठून घेतो? फूड मटेरियल मधून एक. आणि दुसरं, आपल्याला कॅल्शियम ब्लड मध्ये कमी पडलं तर बोन मधून बाहेर काढतो. बरोबर? म्हणून इट डिक्रीजेस रिलीज ऑफ कॅल्शियम फ्रॉम बोन.
बोन मधून कॅल्शियम येणार काय, बोन मधलं कॅल्शियम रिलीज काय करायचं, कमी करायचं, आणि म्हणून ब्लड मधलं कॅल्शियम आपोआप काय होणार आहे, कमी होणार आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, हे काय करतं, कॅल्शियम अपटेक डिक्रीजेस कॅल्शियम अपटेक इन इंटेस्टाईन मधला सुद्धा कॅल्शियम अपटेक काय करायचा, कमी करायचा. मग कॅल्शियम आपोआप ब्लड मधलं काय होणार आहे, कमी. क्लिअर. या दोन स्ट्रॅटेजी आपल्याला ह्या कॅल्सिटोनिनच्या असलेल्या बघायला. एक, इट ऍक्ट्स ऑन द बोन अँड ऑन द इंटेस्टाइन. On the bone, it inhibits the release of or it decreases the release of a calcium and therefore calcium level decreases in the blood. Blood मध्ये calcium level decrease होते. आणि दुसरं, calcium reabsorption in the intestine is decreased and therefore calcium level of the blood decreases. Clear? आपल्याला अशा प्रकारची कंडिशन इथं असलेली बघायला मिळते. सो इन द बॅलन्स. ठीक आहे. टाइम किती झाला? 5 मिनिट घेऊया. याच्यानंतर जास्त नाहीये म्हणून लास्ट याच्यानंतरची जी ग्लँड आहे याच्या संबंधित आहे म्हणून पॅराथायरॉइड ग्लँड. ती फक्त थोडीच आहे म्हणून parathyroid gland. This parathyroid gland is situated posterior to thyroid. कुठं असते? थायरॉइडच्या मागच्या बाजूला असते. ठीक आहे. These are present in the four masses of parathyroid. पॅराथायरॉइडचे 4 मासेस असतात. मी आता इथं स्ट्रक्चर मागच्या बाजूनं काढलं. एक मास इथं असतं, एक मास इथं असतं, एक मास इथं आणि एक मास इथं. ठीक आहे. वरचे जे आहेत त्याला सुपेरियर पॅराथायरॉइड असं म्हणतात आणि खालचे आहेत त्याला इन्फेरियर पॅराथायरॉइड असं म्हणायचं. ठीक आहे. हे खालचे दोन आहेत त्याला सुपेरियर, खालचे दोन आहेत त्याला इन्फेरियर म्हणायचं, वरचे दोन आहेत त्याला सुपेरियर असं म्हणायचं. ठीक आहे. दिस पॅराथायरॉइड ग्लँड इज ऑल्सो कॉल्ड एज कॉलिक्स ग्लँड. लक्षात ठेवा, कॉलिक्स ग्लँड. इट सिक्रीट वन हार्मोन दॅट इज कॉल्ड एज पॅराथायरॉइड हार्मोन. पॅराथायरॉइड हार्मोन किंवा त्याला पॅराथ हार्मोन असं म्हटलं तरी चालतं. त्याला दुसरं नाव आपण पॅराथ हार्मोन असंही म्हटलेलं बघायला मिळतं. पॅराथायरॉइड हार्मोन किंवा पॅराथ हार्मोन असं म्हटलं तरी चालतं. इट हॅज अ opposite effect to the calcitonin. It works opposite to कॅल्सिटोनिनच्या अपोजिट इफेक्ट असलेला बघायला. बाकी काय त्याचा वर्कच एक आहे. इट इज ऑल्सो इन्व्हॉल्ड इन द कॅल्शियम बॅलन्स. कॅल्शियम बॅलन्स मध्येच ही इन्व्हॉल्ड असतं. त्याचा फक्त इफेक्ट काय, अपोजिट टू द कॅल्सिटोनिन. म्हणजे काय होणार, अपोजिट. अपोजिट म्हणजे नेमकं कसं, कॅल्शियम इन ब्लड काय होईल, कॅल्शियम इन ब्लड इन्क्रीजेस. ब्लड कॅल्शियम काय होईल, ब्लड कॅल्शियम इन्क्रीजेस. बरोबर. कॅल्शिटोनिन काय करायचं, डिक्रीज करायचं. हे काय करतं, इन्क्रीज करतं. बरोबर. कसं इन्क्रीज करणार, दोन गोष्टी. increases release of calcium from bone. बरोबर. एक, बोन मधून जे कॅल्शियम रिलीज व्हायचंय त्याचं प्रमाण वाढणार. दुसरी गोष्ट, increases uptake from intestine.
अजून एक डिक्रीजेस, हे काय करतं, डिक्रीज द युरिनरी एक्सक्रीशन ऑफ द कॅल्शियम. कॅल्शियमचं युरिन मधून एक्सक्रीशन काय करतं, कमी करतं. म्हणून ब्लड मधलं कॅल्शियम काय होणार आहे, वाढणार. बरोबर, एवढंच काम आपल्याला असलेलं आहे. लक्षात ठेवायचं. दिस इज कॉल्ड एज अ पेअर, अँटॅगॉनिस्टिक पेअर ऑफ अ हार्मोन. हे कसं पेअर आहे, अँटॅगॉनिस्टिक पेअर ऑफ अ हार्मोन. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. क्लिअर. बघूया आता आपण याच्यात काय. इफ देर इज अ लो सिक्रेशन ऑफ दिस हार्मोन, त्या पॅराथॉर्मोनचं जर प्रमाण कमी झालं तर आपल्याला जास्त काही प्रॉब्लेम आलेला बघायला मिळत नाही. ठीक आहे. पण तरी जर जास्त सिक्रेशन झालं तर काय होईल, ब्लड मधलं कॅल्शियम वाढेल. बरोबर, ब्लड मधलं कॅल्शियम वाढेल. व्हेन देर इज अ इन्क्रीज इन द ब्लड कॅल्शियम, देर कॅन बी द डिफरंट काइंड्स ऑफ द कंडिशन. आपल्याला त्या कंडिशन्स वेगवेगळ्या असलेल्या बघायला मिळतात. ठीक आहे, त्या कंडिशन्स आपल्याला वेगळ्या असतील. इन्क्रीज झालं, पण हे कसं इन्क्रीज झालं, इन्क्रीजिंग द रिलीज ऑफ द कॅल्शियम फ्रॉम द बोन. बोन मधून कॅल्शियम रिलीज झालं म्हणजे काय, बोन मध्ये कॅल्शियमचं प्रमाण काय झालं, कमी झालं. इट लीड्स टू द लो और डिक्रीज इन बोन डेन्सिटी. हे काय, हायपर सिक्रीशन ऑफ पॅराथॉर्मोन. हायपर सिक्रीशन जर पॅराथॉर्मोन झालं तर आपल्याला काय होतं, एक बोनची डेन्सिटी डिक्रीज होते अँड इट विल लीड्स टू द कंडिशन कॉल्ड एज ऑस्टिओपोरोसिस. क्लियर. काय होतं, ऑस्टिओपोरोसिस. सॉफ्ट बोन्स, डेलिकेट बोन्स और ब्रेकेबल बोन्स असलेले बघा, ज्यांची हाडं सारखी तुटतात. ते काय बनवलं, साधं असतं, चालता चालता पाय लचकला आणि पाय मोडला. असं किती ऐकलंय, म्हाताऱ्या माणसांमध्ये होतच आहे, आपल्यामध्ये शक्यतो होत नाही. बघा साधं आहे, गाडीवरून पडला, नुसती गाडी पडली तर हात मोडला, फ्रॅक्चर. काय, बोन डेन्सिटी कमी आहे. डेन्सिटी ऑफ बोन इज लो अँड ऑस्टिओपोरोसिस दॅट कंडिशन कॅन बी कॉल्ड. सॉफ्ट बोन्स ही कंडिशन आपल्या इथं काय होईल, हायपरसिक्रेशन. हायपोसिक्रेशन काय होईल, हायपोसिक्रेशन. व्हॉट विल हॅपन इन द हायपोसिक्रेशन, कॅल्शियम लेवल इन द ब्लड विल डिक्रीज. बरोबर, हायपोसिक्रेशन जर असेल तर कॅल्शियम लेवल डिक्रीज होईल. बरोबर, अँड दॅट विल लीड्स टू द हायपोकॅल्सेमिक कंडिशन. हायपोकॅल्सेमिक कंडिशन, हायपोकॅल्सेमिक कंडिशन लक्षात ठेवायचं. Hypocalcemic condition leads to the continuous contraction and relaxation of the muscle. Tetany. Hypocalcemic tetany असं म्हणतात. Tetany continuous twitching of a muscle. मसलचं ट्विचिंग होतं. कधी कधी बघितलं असतं आपल्या काही ठिकाणी, म्हणजे मला जे काही अनुभव येतात बऱ्याच वेळा, फार थकलो असलो, सगळं व्यवस्थित काम भरपूर केलं असेल आणि शांत बसलो की इथं सारखं असं मसल सारख्या ओढतात. असं झालं की मग कधी बॉडीमध्ये अचानक शांत बसलोय, इथल्या मसल अशा व्हायब्रेट होतात. दॅट इज टिटॅनी. ती काय कंडिशन असते, टिटॅनस कंडिशन असते. बरोबर, ही टिटॅनस कंडिशन वेगळ्या कारणामुळे होते, तर त्याला कॅल्शियमचं कमी असलेली बघायला. कॅल्शियम इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द मसल कॉन्ट्रॅक्शन. लक्षात ठेवायचं, मसल कॉन्ट्रॅक्शन मध्ये कॅल्शियम महत्वाचं. आणि मग टिटॅनी, त्याला पॅराथॉर्मोन टिटॅनी, पॅराथायरॉइड टिटॅनी असं म्हटलं तरी चालेल. तर अशा दोन कंडिशन आपल्याला इथं असलेल्या बघायला मिळतात. ठीक आहे. तर हायपरसिक्रेशन मुळे ऑस्टिओपोरोसिस अँड हायपोसिक्रेशन मुळे टिटॅनी झालेला बघायला मिळतो. क्लिअर. तर अशा प्रकारची ही पॅराथायरॉइड हार्मोन्स असलेली बघायला मिळतात. फक्त शेवटी आपल्याला एकच थोडंसं तुम्हाला कधी जनरल आस्पेक्ट या सगळ्या हार्मोन मधून लक्षात येण्यासाठी आपल्याला अजून दोन गोष्टी बघायच्या. ते दोन हार्मोन बघायचे, पण अँटॅगॉनिस्टिक पेअर, अँटॅगॉनिस्टिक हार्मोन पेअर्स असं त्यांनी दोनच देणार आहे. बाकीचे अजून जसे जसे होती. एक तुम्हाला माहित आहे
जनरली सगळ्यांनाच माहित असतं म्हणून ते देणार आहे. आणि आता अँटॅगॉनिस्टिक पेअर कुठलं? इन्सुलिन माहिती आहे इन्सुलिन अँड ग्लुकॅगॉन. त्या दोघांची एकमेकांच्या अपोजिट काम करतात. बरोबर. हे काय करतं? ग्लुकोज लेवल कमी करतं, तर हे काय करतं? ग्लुकोज लेवल वाढवतं. बरोबर. आणि दुसरं काय सांगितलं आपण? कॅल्सिटोनिन. बरोबर. कॅल्सिटोनिन कॅल्शियमची लेवल काय करतं? ब्लड मधली कमी करतं. अँड पॅराथॉर्मोन हे काय करतं? कॅल्शियमची लेवल वाढवतं. Therefore these are the antagonistic pair. कधी कधी असा एक प्रश्न विचारला जातो, which of the following is the antagonistic pair of the hormone? आणि तुम्हाला लिस्ट दिली जाईल आणि त्या लिस्ट मध्ये हे नाव असतील. ह्या दोन्हीपैकी कुठलीही असेल. पण अजून आपण काही लिस्ट बघूया. त्या लिस्ट मध्ये ही नाव आहेत अँटॅगॉनिस्टिक अपोजिट वर्क करणारे hormones. त्याची नावं लक्षात ठेवायची. किंवा which of the following is not the antagonistic pair of the hormone असंही विचार. काही उलट सुलट विचार. ठीक आहे. सो इट इज अ थायरॉइड अँड पॅराथायरॉइड ग्लॅंड. ठीक आहे. सो विल स्टॉप हियर. थँक्यू.